Yes, so good evening all and welcome to today's topic. Name is Heart Health Matters from blocked arteries to open choices. So we will have so many choices today and आज एक असा प्रॉब्लेम जो अचानकपणे होतेच नव्हतं करू शकतो त्यावर आपण बोलणार आहोत. थोडं बोल्ड राहणार आहे सेशन. ओके, आय थिंक आय हॅव नॉट शेअर साऊंड, सो मजा नाही आली. परत एकदा. हा आवाज तुमच्यासाठी कधी वाजू नये, त्यासाठी मी आता पुढे जे काही बोलणार आहे ते मनापासून ऐका. आणि वाजला तर हार्टसाठी कधी वाजू नये. सो स्टॅटिस्टिक्स काय सांगतात की प्रत्येक 33 सेकंडला, म्हणजे आता सुरू होऊन मी बोलायला सुरू होऊन 8 मिनिटं झाले, तर आतापर्यंत 15 लोक अशी असतील या जगामध्ये ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला असेल. इजंट इट व्हेरी शॉकिंग, बट येस इट इज हॅपनिंग. तीनपैकी एक व्यक्ती भारतामध्ये असा आहे जो हाय कोलेस्ट्रॉलने सफर करतोय आणि ब्लड प्रेशर देखील त्याचं हाय आहे. 30 to 45 एज ग्रुप इज ऑल्सो गेटिंग कार्डियक अरेस्ट, विच इज अ व्हेरी सिव्हिअर इंडिकेशन की एवढ्या कमी वयात पण ही समस्या होते. आणि एक गुड न्यूज अशी आहे की अर्ली डिटेक्शन कॅन सेव्ह मेनी ऑफ देम. जेवढ्या अर्ली वेळ म्हणजे म्हणत ना, एकदम वेळेत जर तुम्ही ह्याला पकडू शकलात तर नथिंग लाईक दॅट. अँड इट हेल्प्स लॉट ऑफ पीपल. पूर्वी असं व्हायचं ॲक्च्युली. पूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल तर लोक सांगायचे की मला एक अटॅक आला, दोन आला. हं? अं, आणि मग एक माइंडसेट असं क्रिएट झाला होता की तीन नंतर वाचत नाही वगैरे. काय असायचे ते तीन झाले तरी काय होत नव्हतं त्यांना. किती लोकांनी ऐकलंय अशा गोष्टी? इफ यू लिसन दिस टाईप ऑफ स्टोरीज आर रियालिटी, तुमच्या अशा अवतीभोवती असं घडलेलं असेल तर आय टाईप करा, मला पण लक्षात येईल. कारण का माझ्याच मनात आहे असं. तुम्ही ऐकलंय का नाही बघू बरं. एस प्रियंका, अमित, स्नेहल, सुवर्णा, रुपाली, वंदना, निलेश. हो, म्हणजे बरोबर आहे ना मी सांगतोय ते, की असं खूप ठिकाणी पूर्वी ऐकण्यात यायचं. म्हणजे इतके आपण म्हणायला हरकत नाही की त्यांचे हार्ट स्ट्रॉंग होते. दे वर एबल टू सर्वाइव्ह सो मेनी कार्डियक अरेस्ट. पण अलीकडे आपण ऐकतो की म्हणजे येऊन विचारलं देखील जातं, पहिली वेळ घडलं का? हो, पहिली वेळच होतं. मग गेले. सो कोर कन्सेप्ट जे आहेत ना, त्या आपण आज ब्रेक करणार आहोत, समजून घेणार आहोत. लाईक रूट कॉज काय आहे नेमकं एक्झॅक्टली. मी कुठेही असं लिहिलं नाही कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचा, बिकॉज मला तो कमी करायचाच नाही. ओके. मला का कमी करायचा नाही? कारण जगातल्या कोणत्याही हार्ट सर्जनला तो करायचा नाहीये, जर त्याला मॉडर्न ॲक्च्युली जे रिसर्च आहेत त्याचं थोडंफार जरी नॉलेज असेल तर. आता तुम्ही मे बी ह्याच्यावर बिलीव्ह नाही करणार, सो व्हॉट वी विल डू, वी विल दिस इज द इंटरव्ह्यू ऑफ वन ऑफ द कार्डियक सर्जन who is an expert in cardiac surgery and he educates. 20,000 years old, and that same DNA is within you and me. So let me check कुठे बोललात ते, थोडंसं मला तो एक्झॅक्ट ट्रान्सक्रिप्टवर जावं लागेल. किती लोकांना A substance called myelin. You may have heard about it. हे माहिती आहे? असं ट्रान्सक्रिप्ट तर तुम्ही डायरेक्ट जम्प करू शकता. तर एक एक्सटेन्शन बसवावं लागतं फक्त तुमच्या युट्यूबला. लेट मी चेक वेअर ही इज स्पीकिंग अबाउट इट. मला तुम्हाला दाखवायचं, मी खूपदा बोलत होतो. येस, हिअर इट इज. सो वेर इट सेईंग, आता तुम्ही केअरफुली ऐका. अँड ही इज अ कार्डियक सर्जन. सो ती व्यक्ती काय सांगते ते पहा. अँड दिस इज अन अनलिस्टेड इंटरव्ह्यू. तुम्हाला हा इझिली अवेलेबल होणार नाही. इट्स अन अनलिस्टेड. मला कसा बसा मला मेहनत करून मिळाला हा. माइलिन शेल, उसमें इंसुलेशन है, प्रोटेक्शन है, नरिशमेंट है. मेमोरी, मेमोरी कैसे आती है कि वन यू नो ऑफ सिनेप्सिस. सिनेप्सिस आर वेयर न्यूरॉन्स आर टेकन फ्रॉम प्लेस टू प्लेस. दीज आर कॉल्ड सिनेप्सिस, एंड दैट्स हाउ इट गोज ऑल ओवर द प्लेस. एंड मेमोरी इज वेरी इंपॉर्टेंट बाय इन द फॉर्म ऑफ सिनेप्सिस. Then we say that it's a necessary product in our body. You see, जितना उसको जरूरत है उतना उसको मिल जाता है. तो ही इज टॉकिंग अबाउट कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल किती महत्वाचं आहे. कम खाओगे तो बढ़ जाएगा, ज्यादा खाओगे तो कम हो जाएगा, और ना भी खाओ
तो for a long time it can still hang on and help you. म्हणजे तुम्ही नाही खाल्लं तरी कोलेस्ट्रॉल कसं शरीर वाढवतं त्याबद्दल चाललंय. आणि आता जे मी महत्वाचं सांगतोय त्या पार्टकडे. Still helping you even when you take it away. So you mean to say I can do at times low fat diet, my body will make adequate cholesterol. But don't continue on the low. I will never do that. सो लो फॅट डाएट कधीच करू नका, जे आपण आतापर्यंत प्रत्येक सांगत आलोय. अँड ऑलवेज वी हॅव स्पोकन अबाउट हेल्दी फॅट्स, नॉट अबाउट युअर ऑइल्स. want my brain, I'm not worried so much about कि मेरे को 2% एक्स्ट्रा फैट आ जाएगा, बट आई एम मोर वरिड अबाउट अच्छा कोलेस्ट्रॉल खाने से मोटे तो नहीं होंगे, बिकॉज ऐसा मेरे डैड के साथ होता है सच में. जैसे ही मैं उनका सैचुरेटेड, तो बीच बीच में कुछ गलत मलत हो जाता होगा ना. वैसे नहीं होता राइट. आप कितने भी, मैं कितने भी देसी घी के चम्मच खा सकती हूँ. नहीं, प्रॉपर देसी घी हो चाहे A2 हो, कहाँ से आया वो जब देखना है. उससे मोटी नहीं होंगी. मेरा कोलेस्ट्रॉल लेवल कितना है पता है? दिल में हाथ रखो पहले. 200. 325. 325. जान निकल जाती लोगों की जब सुनते हैं. You are kidding me. 325. इसीलिए फेस शाइन. पुराने जमाने में बहुत साल पहले. Listen this very carefully. It is the statement of one of the topmost cardiac surgeon. Before the statin, 350 was the best cholesterol. So I'm trying to reach there. So 325 is there. 325. Your HDL. Then cholesterol level. Your cholesterol, sorry. Okay, next point is the dangers of low cholesterol. You know, you'll be surprised. Emotional problems, social bad behavior, aggression, suicidal, murderers, all these people, when they're tested, we find that they have low cholesterol. सो व्हॉट ही इज स्पीकिंग की जर कोलेस्ट्रॉल कमी राहिलं तर तुमचे इमोशनल प्रॉब्लेम्स वाढतात. ओके. अँड ठीक आहे. मी तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दाखवतो एका अशा व्यक्तीचा जी वर्ल्ड वाईड खूप पॉप्युलर आहे. 40 years ago, it was perfectly fine for a cholesterol of 300. Now, has everyone got that? 300. What are you told today if you're 300? Last year in Maryland, I was talking to a lady in her 70s who was a pathologist. She said, I used to do all the testing on blood cholesterol levels. We considered a cholesterol level of 350 perfectly fine. What are you told today? It can't go over 190, am I right? What do they want you down to, 150? Do you know the fattiest organ in the body is the brain? And cholesterol is used to protect the brain against chemicals, heavy metals. We've been deceived. And the cholesterol-lowering medication, its side effect is dementia, muscle wasting, Alzheimer's, breast cancer, vitamin D deficiency, because our sex hormones are made from cholesterol. And if we don't have enough vitamin D, we can't get the minerals into our bones to have strong bones. So what have we got now? Osteoporosis. It's all about precision balance. We need that cholesterol. Framingham Heart Study, been going for 40 years. आता इथे जो स्टडी आहे 40 वर्षापासून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की कोलेस्ट्रॉल इज अ कॉज ऑफ हार्ट डिजीज, बट दे आर फेलिंग एव्हरी इयर. लिसन दिस. Set up to prove that cholesterol causes heart disease, still hasn't 40 years later. But you know what it did show? People with high cholesterol levels don't ज्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल कमी असतात त्यांना काय होतं? get Alzheimer's. Now, do you need a moment's silence to digest that one? So she is very popular and not for की म्हणजे ते खूप हुशार आहे न्यूट्रिशनच्या बाबतीत. सो अशा खूप साऱ्या गोष्टींवर आपल्याला आज प्रकाश टाकायचा आहे. आणि एक माझ्या हातात बुक आहे इथं, तुम्ही पाहू शकता. अँड हे बुकची फक्त जाऊन ॲमेझॉनवर प्राईस कोणीतरी जाऊन चेक करा. आणि तुम्हाला सांगतो ऑर्डर केल्यावर 2 महिने लागतात कमीत कमी यायला. आणि पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे की व्हाय कोलेस्ट्रॉल इज सो इम्पॉर्टंट फॉर यू, व्हॉट द HDL इज रॉंग विथ माय नंबर्स. सो नंबर्स आपल्याला खूप मिसगाईड करतात अशा ठिकाणी. आणि म्हणून आपण एका ट्रॅपमध्ये अडकतो, ज्याला आपण नेहमी सांगतो यू गेट इन द ट्रॅप ऑफ मेडिसिन्स, देन यू लँड इन द सर्जरी अँड एंड ऑन ICU बेड.
and it happens very often. So cholesterol is bad. ह्यावर बोलू. बीपी मेडिसिन्स फॉर लाईफ, आयुष्यभर गोळी खावा लागते. माझ्या कुटुंबात हार्ट डिझिजेस अख्ख्या कुटुंबामध्ये आहे हिस्ट्री, मी काहीच करू शकत नाही. हं? हे सगळं आज आपण ब्रेक करणार आहोत. सो ट्रायग्लिसराइड्स, स्टॅटिन, लेन्स टेक्निक, असं बरेच काही आज बोलणार आहोत. सो रूट कॉजेस काय आहेत आपल्यापैकी बहुतेकांना हे माहिती आहे, पण तरी देखील एक थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊया. द नंबर वन रूट कॉज इज क्रोनिक इन्फ्लमेशन. नो वन स्पीक अबाउट इट. ऍक्च्युली HDL, LDL काय माहिती का, हे इट वर्क लाईक अ टॅक्सी फॉर यू. म्हणजे त्याचं काम काय, तर कोलेस्ट्रॉलचा कॅरियर आहे. प्रॉब्लेम HDL किंवा LDL आपल्याला अख्ख्या जगाला सांगण्यात आलं की HDL इज अ गुड कोलेस्ट्रॉल, LDL इज अ बॅड कोलेस्ट्रॉल. आणि आता रिसर्च एक सांगतात की ऑल LDL इज नॉट बॅड, ओनली ऑक्सिडाइज्ड LDL इज बॅड. ऑक्सिडाइज म्हणजे काय, ज्यावेळेस इन्फ्लमेशन होतं त्यावेळेस तो ऑक्सिडाइज होतो. सो मग रूट कॉज इज इन्फ्लमेशन. वी शुड ट्रीट इन्फ्लमेशन, नॉट HDL अँड LDL. पुढे आहे हाय ट्रायग्लिसराइड्सवर आपण बोलतच नाही. जेव्हा एखाद्याचे ट्रायग्लिसराइड्स वाढतात ना, ज्या ॲक्च्युली 50-60 ह्या रेंजमध्ये आपण ठेवायला हव्या, तिथे प्रॉब्लेम असतो. आणि ते होतं कशामुळे, तर रिफाईंड कार्ब्समुळे. तर ते आज आपण बघणार आहोत बऱ्याच गोष्टी, ट्रायग्लिसराइड्स कशामुळे स्पाइक करतात. आणि पुढचं आहे सॉल्टला. उगाच इथे ॲक्च्युली कुठेही पिक्चरमध्ये सॉल्ट येत नाही, बट काही लोकांना वाटतं नाही नाही सॉल्ट कमी करू, सॉल्ट कमी करू. सॉल्ट मी म्हणत नाही की खूप वाढवा, ऑब्व्हियसली सोडियम रेस्ट्रिक्टेड असला पाहिजे, बट अति कोणत्याही गोष्टीचं वाईट असतं. बट रूट कॉज सॉल्ट नाही आहे ॲक्च्युली. ठीक आहे, तो वेगळाच आहे. जो आहे इन्सुलिन रेझिस्टन्स, त्याच्यावर आपण फार बोलत नाही. आणि आज आपण त्यालाच कन्सिडर करून ट्रायग्लिसराइड्सवर बोलणार आहोत. ठीक आहे. पुढे कॉज नंबर 4 आहे स्ट्रेस. आता जे लोक बिलकुल आपल्या 12 वीकच्या सेशनला कधी अटेंड केलं नाही किंवा ज्यांनी माझे बेसिक प्रोग्राम ऐकलेलेच नाहीत, त्यांना खरंच हे सेशन थोडं बाउन्सर जाऊ शकतं. बट असं होणार नाही की तुम्हाला या सेशनमध्ये काहीच मिळणार नाही, काही ना काही मिळेल. सो जे रेग्युलर आपले स्टुडंट आहेत ते मात्र फटाफट कनेक्ट करतील ह्या टॉपिकला. फर्स्ट टाइमर्स बेअर विथ मी. पुढे आहे स्ट्रेस, पुअर स्लीप, सेडेंटरी लाईफ. अँड नंबर 5 इज हिडन टॉक्सिन अँड मोस्ट इम्पॉर्टंट युअर बॅड ऑइल्स. आणि आपण ऑइल्समध्ये चुकतोय. मेजर पॉप्युलेशन इन इंडिया इज युझिंग रॉंग ऑइल्स. असे ऑइल तुम्ही घरात आणलेत ज्यांचं तुमच्या डस्टबिनमध्ये काम आहे. यू शुड थ्रो इट इमिजिएटली आफ्टर दिस सेशन. येस. आता कालपर्यंत खात होता, माहीत नव्हतं खात होता. हां, माहीत झालं बंद करा. नाही बंद करू शकत, काही प्रॉब्लेम नाही. माझं सगळ्यांनी ऐकावं असा माझा बिलकुल आग्रह नाही, कारण तुम्ही माझं जर का ऐकलं तर बाकी ज्यांचं चालू आहे त्याचं कसं चाललं. सो ते चाललंही पाहिजे, बॅलन्स जगात राहिला पाहिजे. सो इट्स युअर टोटली युअर चॉईस व्हॉट यू हॅव टू डू. ओके. नाव द रिअल कल्प्रिट विच वी आर गोइंग टू स्पीक टुडे, अँड वी आर गोइंग व्हेरी डीप, अँड इट इज ट्रायग्लिसराइड्स. आपण बीपी चेक करतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कितीतरी ठिकाणी ब्लड प्रेशर थोडा हायर असणं पण प्रॉब्लेम नाहीये. बट ट्रायग्लिसराइड्स अबव नॉर्मल रेंज इज क्लिअर इन्स्ट्रक्शन दॅट यू आर नॉट सफरिंग फ्रॉम इन्शुलिन रेझिस्टन्स. आणि ह्याचा एक रेशिओ आहे, आणि हा रेशिओ तुम्ही इझिली काढू शकता तुमच्या ब्लड रिपोर्टमधून. सो ट्रायग्लिसराइड्स नेमकं काय आहे पहिलं ते समजून घेऊ. हे तुमच्या रक्तात सापडतं जेव्हा तुम्ही काही असं खाता जे एक्सेस कॅलरी असतं. एक्सेस म्हणजे शरीराला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त एक्सेस ज्या पण कॅलरीज मिळतात, ज्या अनावश्यक असतात, शरीर ज्याचा वापर करत नाही, ज्याच्यामधून कुठलंही न्यूट्रिशन व्हॅल्यू मिळत नाही. टू बी व्हेरी प्रिसाइज, इट इज मेनी टाइम्स शुगर ऑर रिफाइंड कार्ब्स. याचं कन्व्हर्जन इमिजिएटली ट्रायग्लिसराइड फॅट सेल्समध्ये करतं. इट स्टोअर देम इन अ फॅट सेल्स. आणि मग हाय ट्रायग्लिसराइड्स लेवल कॅन इन्क्रीज द रिस्क ऑफ हार्ट डिझीज, फॅटी लिव्हर अँड इन्शुलिन रेझिस्टन्स. त्यामुळे तुम्हाला जर का तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करायचं आहे, फॅटी लिव्हर कमी करायचं आहे, हृदयापासूनचा रिलेटेड धोका असेल त्याच्यापासून वाचवायचं आहे, तर तुम्हाला ट्रायग्लिसराइड लेवल बिलो 50 ठेवण्यावर लक्ष ठेवायचं आहे. किंवा रेशिओ कसा, सो
रेशिओ मी पुढच्या स्लाइडवर एक्सप्लेन केलंय, दॅट इज बिलो 1.5. सो ट्रायग्लिसराइड्स टू HDL रेशिओ म्हणतात. तुम्हाला HDL घ्यायचा आहे, ट्रायग्लिसराईड घ्यायचं आहे, नंबर्स टाकायच्यात सिस्टममध्ये. आजकाल असे सॉफ्टवेअर आहेत, तुम्ही गुगलवर पण करू शकता, ChatGPTचा वापर करू शकता, अँड आस्क देम टू टेक आउट द रेशिओ विच शुड बी बिलो 1.5. ज्यांचा 1.5च्या बिलो रेशिओ आहे, दोज आर डुईंग व्हेरी गुड. आणि मोस्टली इथेच चुका होतात ते आणि त्यासाठी तुम्हाला ट्रायग्लिसराइड्स म्हणजे फॉर एक्झाम्पल HDL तुमचं कुठेतरी 40 वगैरे आहे, ट्रायग्लिसराइड 60 आहेत, तर मग हा रेशो येतो. ओके. सो आपण आता पाहणार आहोत असे फूड आयटम्स जे ॲक्च्युली आपलं ट्रायग्लिसराइड्स स्पाइक करतात. सो दीज आर द फूड आयटम्स, ज्याच्यामध्ये पहिला आहे व्हाईट राईस विच इज अ पॉलिश चावल, किंबहुना हाय ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ. आणि ह्याच्यावर तुम्ही जर का एक पॉडकास्ट आहे खूप पॉप्युलर, किती लोकांनी पाहिलाय माहीत नाही, जर पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता. ओके, या नाही आएगा. हां, ते पॉडकास्ट ज्यांना पद्मश्री मिळालाय, आणि ही इज ऑल्सो डॉक्टर. पॉडकास्ट नेम इज राईस इज किलिंग यू. येस, सर ही इज डॉक्टर खादरवली, द मिलेट मॅन ऑफ इंडिया. यांचं म्हणणं काय आहे की इफ यू आर इटिंग राईस इट कॅन किल यू. सो का बरं असं म्हणतात, तुम्हाला अख्खा पॉडकास्ट बघावा लागेल. मी थोडक्यात फक्त त्यांचं ओव्हरव्ह्यू सांगतो. Wheat and paddy rice are negative grains which human beings should not be eating. By eating rice and wheat over a period of time, you are generating blood pressure to start. Why are you eating only rice? And causing diabetes. Heart block. Overall, homeostasis of the blood is the cause of all this modern day. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ही, आता हे जे सांगितलं, मी म्हणत नाही की राईस बंद करा, राईस खाण्याची पद्धत म्हटला, बट एक खूप इम्पॉर्टंट त्यांनी जो इथं स्टेटमेंट केलं, होमिओस्टेटिस इज द रूट कॉज ऑफ ऑल डिझीज. होमिओस्टेटिस म्हणजे हाय ब्लड शुगर लेवल, किंबहुना हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाल्या गोष्टी. आता हे ग्लायसेमिक इंडेक्स कसा कंट्रोल करायचा, ऑलरेडी 12 वीकमधले जे स्टुडंट आहेत त्यांना ह्याच्याबद्दल खूप डिटेल आयडिया आहे. सो ज्याच्यामधून इमिजिएटली इन्शुलिन स्पाइक होतो, त्या गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या, आता ह्याला पण थोडं मॅनेज कसं करायचं, GI कसा लो करायचा, बाय ॲडिंग फॅट अँड प्रोटीन, सो यू कॅन हॅव द राईस. सो राईस इज नॉट द टोटली इतका वाईट नाही आहे, बट हां, तुमचा उपयोग राईसचा खूप जास्त नसावा, बिकॉज इट्स हेल्प यू टू रेज ब्लड शुगर क्विकली. आता बरीचशी मंडळी म्हणतील नाही, मग आम्ही लहानपणापासून भात खात आलोय. तुम्ही आधी जो खात होता तो एवढा पॉलिश चावल नव्हता जो आज येतोय, अँड क्वालिटी पण मॅटर करते, अँड द वे यू ईट इट ऑल्सो मॅटर्स. ओके. पुढे आहे मैदा बेस्ड फूड आयटम्स. ह्याला बिग नो आहे. एनिथिंग, नान, पराठा, पुरी, समोसा, बिस्किट, ब्रेड, ऑल आर रिफाईंड फ्लोअर. ठीक आहे. देन स्वीट्स अँड डेझर्ट्स, अशा पद्धतीचे स्वीट्स जर तुम्ही खात असाल लोडेड विथ शुगर अँड घीच्या नावाखाली ॲक्च्युअल घी नसतं, बऱ्याचशा वनस्पती घी, मार्जरीन असतं. देन स्वीट अँड बेवरेजेस लाईक चाय, लस्सी, शुगर. बघा आज आपल्याकडे महिलांमध्ये एवढं आयर्न डेफिशियन्सीचं कारण काय? लॉट्स ऑफ टी कन्झम्पशन, कॉफी कन्झम्पशन, तुम्हाला अँटीन्यूट्रिएंट वातावरण मिळतं. ठीक आहे. सो हे ट्रायग्लिसराईडचं पहिली. मग दुसरी आहे डीप फ्राईड. डीप फ्राईडमध्ये मग तुमचं पकोडा, वडा, भजिया, कचोरी, पापड. आता ह्या गोष्टी जर तुम्हाला खायच्यात ना, तुम्ही कधीतरी बाबा फन फूड म्हणून खाताय समजू शकतो, बट आज माझ्याकडे मी एवढे कन्सल्टेशन करतो, बघतो की लोक, बरीचशी मंडळी तर अशी भेटतात की जेवणामध्ये रोज त्यांच्या काही ना काही हे असतं, पापड असतं, लोणचं असतं. सो डीप फ्राईडमध्ये तुम्ही चाललाय, मग बघा तुम्ही काय, म्हणजे तुम्ही हाताने हे करताय, गोष्टी क्रिएट करताय. स्ट्रीट फूड्स ऑल्सो रेग्युलरली कन्झ्युम केलं जातं, लाईक पाणीपुरी अँड देन भटुरे, आलू टिक्की, विच आर डीप फ्राईड अँड यूज इन अ रॉंग ऑइल. देन एक्सेस घी, वनस्पती, सम डिशेस यूज टू मच घी, स्पेशली हायड्रोजनेटेड ऑइल्स. इवन बाहेर तुम्ही घरात पण डाळ खा, बाहेर जाऊन डाळ खा, बाहेरच्या डाळमध्ये तुम्हाला जास्त तडका दिसेल. इवन घरातला पराठा, बाहेरचा पराठा, बिकॉज एक्स्ट्रा ऑइल यूज केलं तर मग त्याला टेस्ट एनहान्स होती आणि तुम्ही पुन्हा पुन्हा यावं यासाठी ते केलं जातं. आणि क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज केली जाते. हाय सॅच्युरेटेड फॅटमध्ये जर तुम्ही गेलात तर फुल फॅट मिल्क
लाईक पनीर मलाई खोया इन एक्सेस विल कॉज इन्फ्लेमेशन, यासाठी हे टाळायचं आहे. मग इथे तुम्हाला हे बंद करायचं आहे का, तर बिलकुल नाही बंद करायचं. ह्याला तुम्ही वापरू शकता. पण द फॉर्म पुढे आहे प्रोसेस फॅटी मीट्स. प्रोसेस वाला नका घेऊ. सो प्रोसेस मीट विल डेफिनेटली कॉज अन हाय ट्रायग्लिसराइड्स. बघा इथे काय होतं, जर एक्सेस मध्ये खाल्लं तर प्रॉब्लेम आहे. हे तुम्ही एक्सेस खातच नाही, लक्षात घ्या. स्वीटन मध्ये शुगर गेल्यामुळे इश्यू आहे. अदरवाईज तुम्हाला मी सबस्टिट्यूट दिलाय 12 वीक मध्ये, यू कॅन यूज स्टीविया. प्रोसेस अँड फॅटी मीट्स आजकाल मोस्टली अर्बन डाएट्सचा पार्ट होत चाललेले, की मीट नॉनव्हेजचे पण असे प्रोसेस केलेले पॅकेट फूड्स घरी येत चाललेत. ओनली इन एक्सेस कोकोनट विल कॉज यू हार्मफुल, बी हार्मफुल. अदरवाईज कोकोनट प्रॉब्लेम नाही आहे. अँड देन इन स्वीट्स जर तुम्ही घेताय तर प्रॉब्लेम आहे. Then alcohol is the big trigger because liver, it triggers liver to produce more triglycerides. It may be beer, it may be whiskey, your desi liquor, anything. So healthy alternative काय, switch to whole grains, reduce sugar. इवन खजूर आहे ना, खजूर, खजूर देखील नॅचरल आहे, मग कितीही खाऊन नाही चालणार. इट कॅन ऑल्सो रेज युअर ट्रायग्लिसराइड्स. देन कोल्ड प्रेस ग्राउंडनट ऑइल, ह्याला तुम्ही जास्त महत्त्व द्या. किंवा मस्टर्ड ऑइल. ऑलिव्ह मिळत नाही आपल्याकडे ओरिजिनल. आल्मंड वॉलनट्स म्हणजे नट्स अँड सीड्स, काजू वगैरे तुम्ही नक्की खाऊ शकता. हाय फायबर फूड्स, स्पेशली स्टार्ट विथ द मिलेट्स. मिलेट्स तुम्हाला हाय फायबर इतकं मिलेट देईल की तेवढं कोणच देणार नाही. देन दाल, स्प्राउट्स, व्हेजिटेबल्स, ओट्स, दलिया, अशा गोष्टी. फोकस ऑन लीन प्रोटीन्स लाईक ग्रीन चिकन, फिश, टोफू. तुमच्यासाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट असू शकते एअर फ्रायर. ज्यांनी कोणाला एअर फ्रायर बद्दल गैरसमज आहे, पुस्तक माझं वाचा, त्याच्यामध्ये हा टॉपिक मी डीपमध्ये कव्हर केलेला आहे. रोस्टिंग, स्टीमिंग, इवन यू हॅव टू लिमिट स्वीट्स. कारण इंडियन डाएटमध्ये काय होतं, स्वीट्स खूप कुठून कुठून मिळतात माहीत नाही. सारखं आपल्याकडे फेस्टिवल चालू असतात किंवा सेलिब्रेशनसाठी पण स्वीट मिळतात. आणि आता स्वीट मार्टमधून जर स्वीट आणताय तर बी केअरफुल, बिकॉज मेनी ऑफ देम आर युझिंग हाय फ्रुक्टोस किंवा हाय कॉर्न फ्रुक्टोस सिरप म्हणतो आपण त्याला, शुगर लेवल वाढवायला, अजून थोडं प्रिझर्वेटिव्ह जास्त काळ टिकण्यासाठी. सो दे आर नॉट युझिंग शुगर ऑल्सो. शुगरपेक्षा वर्स्ट आयटम यूज केले जातात. इवन हेल्दी फूड्स लाईक नट्स ऑल्सो कॅन एक्सेस इथं महत्वाचा पार्ट काय, एक्सेस झालं तर दे कॅन ऑल्सो रेज ट्रायग्लिसराइड्स. सो हे खूप महत्वाचं आहे की प्रत्येक गोष्टी, म्हणून बॅलन्स डाएट ही टर्म जी येते ना, ते त्यामुळे येते की काहीही खाताय, बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ओके. आणि हा रेशिओ अगेन तुम्हाला तुमचं चेक करायचं आहे. मी परत इथं सांगेल, डिस्क्लेमर देईल की प्रत्येकाला घाबरायची गरज नाहीये. प्रत्येकाची एनर्जी सिस्टम वेगळी असते. जर तुमची एनर्जी सिस्टम एवढी चांगली, एवढी स्ट्रॉंग आहे, यू कॅन इझिली डायजेस्ट इट, गो फॉर इट. सो हे कसं कळणार चांगलं आहे का वाईट आहे? बाय डुईंग ब्लड टेस्ट, सिम्पल मेथड. भरपूर लोक टेस्टच करत नाही, त्यामुळे त्यांना माहितच नाही की प्रॉब्लेम काय. आणि टेस्ट केल्यानंतर फक्त कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट बघून घाबरतात, ऍक्च्युली ट्रायग्लिसराइड्स, HDLचा रेशिओ चेक करत नाहीत. ओके. किंवा मग त्यांना असं वाटतं की LDL वाढलंय माझं. LDLचा प्रॉब्लेम नाही, इफ इट इज इन्फ्लमेशन. आणि तुमचा जर का कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट बिघडलाय आणि पॅरलली CRP, ESR या लेवल वाढल्यात, इन्फ्लमेशन वाढलंय, तर मात्र मग खूप काळजी करावं लागेल. गॉट इट? सो दोन्हीचं कॉम्बिनेशन. आणि सर्वात महत्वाचं असतं प्रत्येक व्यक्तीचं, तो सांगतोय ते लक्षणं काय आहेत. तर हे सगळं आपण गाईड करतो. ट्रुथ अबाउट स्टॅटिन बीपी मेडिकेशन्स काय आहेत, तर बेनिफिट हा आहे की इमिजिएटली जेव्हा तुम्ही स्टॅटिन्स चालू करता किंवा बीपीचे मेडिकेशन घेता, तर इट डेफिनेटली हेल्प टू रिड्यूस युअर प्लाक विच हॅज बीन बिल्डअप इन आर्टरीज. प्लाक म्हणजे असं समजा की ऑक्सिडायझेशन झालंय, कचरा झालाय, तर कमी करायला हेल्प करतो. हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा रिस्क 25 ते 40% नक्की हाय रिस्क पेशंटमध्ये कमी पण केला जातो. आपण असं म्हणणार नाही की या मेडिसिन पूर्णपणे चुकीच्या आहेत. येस, बिलकुल नाही. इवन या मेडिसिन आहेत म्हणून कित्येक लोकांचा जीव देखील वाचलेला आहे. कारण लोक काय करतात, आहाराला औषध घेण्याऐवजी औषधं घेणं प्रिफर करतात. बरोबर. आणि डॉक्टर खादरवाले यांचं पुस्तक माझ्या शेजारी आहे, त्यांच्या पुस्तकात ही लाईन आहे, किती लोक हे बारीक लाईन वाचू शकतात. तर बघा, मी वाचून दाखवतो तुम्हाला. आणि किती लोक ॲग्री करताय, जब खाना सही होता है तो कोई दवा की आवश्यकता नहीं होती, और जब खाना गलत होता है तो कोई दवा काम
नहीं करती. कितने लोग एग्री करते? टाइप ए फॉर एग्री इन द चैट बॉक्स. लाईक यू आर इटिंग, यू आर टेकिंग दॅट मेडिसिन्स डेली. मग ती बीपीची गोळी असेल, जे काय असेल, पण तुम्ही काय केलंय? नाही, ठीक आहे बाबा, मी खातोय ना चुकीचं, मग मी इकडून चुकीचं पण खाणार, मी गोळ्या पण खाणार. तुम्हाला काय वाटतं एका लेवल नंतर त्या गोळ्या काम करतील? नो, इट विल नॉट वर्क. देन यू हॅव टू मूव ऑन द नेक्स्ट स्टेप, दॅट इज सर्जरी. सो इफ यू आर रेडी फॉर सर्जरी, नहीं मेरे को मरना पसंद है लेकिन मैं ये खाना छोडूंगा नहीं, यू आर मोस्ट वेलकम बॉस. तुम्हालाच तुमची काळजी नाही तर मी कशाला वरी करू? बरोबर आहे ना? मला माहिती आहे की माझे हे शब्द तुम्हाला जास्त बोचत असतील, जास्त टोचत असतील, खूप राग येत असेल काही मंडळींना, किंवा काही मंडळींना हा पण प्रश्न पडला असेल की अरे बापरे, ह्यानी हे पण काढून टाकलं, ते पण काढून टाकलं, नेमकं खायचं काय? आपलं कंडिशनिंग चुकीचं झालंय बाबा. आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की एखादा व्यक्ती दारू पितोय तर तो चुकीचा आहे, आणि मी जर का बाहेर काहीतरी खातोय तर मी सज्जन आहे, मला कुठलं व्यसन नाही. हॅलो, तुम्हाला बाहेर खाण्याचं व्यसन आहे? Yes, it feels very hard to listen, but you have to condition your brain in this level. जर तुम्ही कंडिशनिंग नाही केली तर तुम्ही नेक्स्ट जनरेशनला काय सांगणार? की यस, इट इज नॉर्मल टू ईट आउटसाइड. नाही चलेगा. आपल्याकडे लिहिलेलं येत नाही. जसं दारूच्या बाटलीवर लिहिलेलं येतं, सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं येतं, तसं कुठल्याही पॅकेज अँड प्रोसेस फूडवर लिहिलेलं येत नाही दॅट इज इट इज इंजरीज टू युअर हार्ट. किती लोकांना वाटतं असं लिहिलेलं यायला पाहिजे म्हणजे तुमची मुलं सुरक्षित असतील, 35-40 मध्ये कोणाला अटॅक येणार नाही? किती लोकांना ऍटलिस्ट वाटतं? बघू बरं. वाटण्याने होईल का? डेफिनेटली काही गव्हर्नमेंटनी केलेलं आहे. परदेशात जाऊन पहा, लिहिलेलं येतं, मॉनिटर केलं जातं तिथं. आपल्या इथं पब्लिकच अजून म्हणजे हा ठीक आहे ना, कुछ भी होगा, हमको कोई नाही फरक पडता, असं जर का माइंडसेट असेल, सो व्हेन विल द चेंज हॅपन? इट विल नेव्हर हॅपन बॉस. तुम्हाला, तुम्ही जर त्या माइंडसेटमध्ये तुम्हीच नाही गेलात तर तुम्ही डिमांड कसं कराल ना? आणि बदलावं लागेल, कोणाला तरी बदलावं लागेल. कारण आज हे जे आकडा आहे हा 35-40 पर्यंत खाली आलेला आहे. आणि तुम्ही किती लोकांना भेटलात माहीत नाही, बट मी लिटरली पाहिले लोकांना की हे होतंय. सो आधी बोललं जायचं, पण आज घडतंय. आणि मग कोणतरी शेजारचा गेला, कंपनीतला गेला, जवळचा गेला, बँकेतला गेला, ओळखीतला गेला, मग आपण म्हणतो नाही नाही नाही, सिरियसली. मग थोडे दिवस सिरियसली, पण परत कंडिशनिंग झालेली ना ब्रेनची की नाही, इट्स नॉर्मल. ही नॉर्मल. जसं एक व्यक्ती दारू पितोय, सिगरेट ओढतोय, तो जसं चुकीचं काहीतरी करतोय, सेम वे एखादा व्यक्ती बाहेर खातोय, अनहेल्दी खातोय, रेग्युलर खातोय, तर तोही चुकीचंच करतोय. बरं, बाहेर खात नाही, मग ऑर्डर करतोय, घरी मागवतोय, चुकीच्या पद्धतीने करतोय, तोही चुकीचंच करतोय. इतकं आपल्याला ते सिम्पल आणि क्रिस्टल क्लिअर विचार करावा लागेल, तरच आपल्याला सोल्युशन्स वर काम करता येईल. ओके. नाव ट्रुथ अबाउट स्टॅटिन्स अँड बीपी मेडिसिन्स पार्ट 2. म्हणजे बेनिफिट्स पाहिले, खूप छान वाटलं, गुड. बट लॉंग टर्ममध्ये इवन वी हॅव प्रूफ इन दिस रूम ऑल्सो. मला आता मी नाव नाही घेणार कुणाचं, बट कोणाला ओपनली बोलायचं असेल सेशन नंतर नक्की बोलू शकता, कारण त्यांनी मला पर्सनली सांगितलेलं आहे. ह्याचे साईड इफेक्ट असे आहेत की मसल पेन, वीकनेस, मोस्टली मसल लॉस, डायबिटीजचा रिस्क, लिव्हर एन्झाईम गेट चेंजेस, मेमरी फॉग, म्हणजे लक्ष, म्हणजे असं ब्रेनवर एक असं सुस्ती असते कायम. अँड सम पीपल सी मिनिमम एलडीएल रिडक्शन, काहींमध्ये तर काहीच रिझल्ट दिसत नाही. सो हे कॉन्ट्रोवर्सीजनी घेरलेलं ड्रग आहे अँड वर्ल्ड वाईड हेच रिकमेंड केलं जातं. हा व्हिडिओ तुम्हाला एवढंच आहे की तुम्हाला माहिती असावं, बट CPR म्हणतो आपण, शिकून घ्या. बऱ्याचशा स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं, बट ॲक्च्युली आपण हार्ट हेल्थच्या सेशनमध्ये थोडंसं डीपमध्ये घेऊन जातो ह्या प्रोसेसला. नाउ यू नीड टू ॲड्रेस इन्फ्लमेशन नॉट विथ नॉट जस्ट नंबर्स. फक्त नंबर्स नका करू की नाही ह्याच्या लेवलच्या खाली आलं पाहिजे, त्याच्या लेवलच्या खाली आलं पाहिजे. नो नो नो, पहिले इन्फ्लमेशन पे काम करो. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आजारी पडण्याची 2च प्रमुख कारणं, तिसरं मी शोधून काढले आणि ज्याच्यावर आपली कम्युनिटी सोल्युशन आहे. ही 3च कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे एक्सेस बॉडी फॅट, दुसरं इन्फ्लमेशन, आणि तिसरं एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही ज्या लोकांमध्ये उठता, वावरता, फिरता, ही लोक, ही संगत, हे तुमचे मित्र, ह्या तुमच्या मोबाईलमधले ॲप, तुम्ही सोशल मीडियावर कोणाला फॉलो करताय, कारण तिथेच तुमचा माइंडसेट बनतो की येस इट इज नॉर्मल और इट इज ॲबनॉर्मल. तर ही जे पहिलं कारण होतं एक्सेस बॉडी फॅट, ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही 10 ते 15% फक्त वजन कमी करण्याचा विचार करा. त्या भानगडीत पडू नका की 10 किलो कमी करायचं, 20 किलो कमी करायचं, 30 किलो. का नाही असं करायचं, या रिलेटेड तुम्ही माझे दुसरे प्रोग्राम आहेत ते अटेंड करा. बट इन्फ्लमेशन जे आहे उसको छुट्टी मत दो.
कुस्सी भी हाल में. इट इज अन ऑटोइम्युन कंडिशन. तुमचं शरीर तुमच्या विरोधात काम करतं, त्यामुळे फक्त नंबर मॅनेज करण्याच्या भानगडीत पडू नका. तर 10 कॉजेस ऑफ इन्फ्लमेशन आर, अगेन इट इज अ रिफाईंड कार्ब्स अँड शुगर. सेकंड, व्हेजिटेबल ऑइल्स, स्पेशली ट्रान्सफॅट. ट्रान्सफॅट म्हणजे असे ऑइल्स जे रिपीटेडली कुक केले जातात, पुन्हा त्याच्यामध्ये काही गोष्टी बनवल्या जातात, दॅट इज क्रिएटिंग ट्रान्सफॅट. तिसरं मोस्ट इम्पॉर्टंट, इट इज अ ओमेगा 6. आता ओमेगा 6 कुठून जातं बरं एक्स्ट्रा? हायेस्ट ओमेगा 6 इज कन्झ्युम्ड बाय सनफ्लॉवर ऑइल, सोयाबीन ऑइल. सो तुमच्या किचनमध्ये ही दोन तेलं असतील, काढून टाका. ओमेगा 6 एक्सेस विल रेज युअर इन, हां, निलेश पाटील इज सेइंग राईट. सनफ्लॉवर ऑइल अँड सोयाबीन ऑइल काढून टाका. चेक करा. आपण आणि ओमेगा 6ला बॅलन्स करायला ओमेगा 3 तितकं खावं लागतं. ठीक आहे, थोडे तुम्हाला स्वस्त पडतं वगैरे, हे जर डोक्यात असेल. किती लिटर, मुळात आमच्याकडे जी मंडळी आल्यात त्यांचं तेल आम्ही इतकं कमी केलेलं आहे, कारण ऑइल फ्री रेसिपीज, लो कुकिंग, म्हणजे लो ऑइलचा यूज करून रेसिपी कशा बनवायच्या हे आपण त्यांना शिकवलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की ॲक्च्युअली ते महागातलं तेल जरी वापरत असतील, आणि इतकं महाग नसतं घाण्याचं तेल आणि तुमचं नॉर्मल तेलमध्ये फरक, पण तेल कमी लागतं आणि मुळात तेल कमी वापरायला हवं. आणि जेव्हा तुम्ही तेल महाग आणता तेव्हा ऑटोमॅटिकली एक माइंडसेट बनून जातो की मला तेल कमी टाकायचं. सो मला वाटतं इथे कितीतरी मंडळी आहेत ज्यांनी तेलाचा उपयोग होलिस्टिक, ही कोणतं म्हणजे मध्येच तुम्ही ट्रॅक चेंज करू नका, स्टिक टू द टॉपिक. एंडला आपण बोलू. सो तुम्ही जेव्हा महागातलं तेल आणता त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचं माइंडसेट होतो की नाही आता कमी वापरायचं आहे पहिले. दुसरं, काही लोक असे असतील, नाही नाही महाग आहे मग आणि हे चांगलं आहे मग मी जास्त खातो. तसं नसतं. तेल कोणतंही असो, तुम्हाला कमीच वापरायचं. सो ओमेगा 6 एक्सेसमध्ये जातोय बिकॉज ऑफ ऑइल, ते कमी करायचं. मला फक्त इथे एक प्रश्न विचारायचं होतं. येस, सोयाबीन ऑइल पण नाही चालणार. इट इज ओमेगा 6 हाय. किती मंडळी इथं अशी आहेत ज्यांनी होलिस्टिक हिलिंग ह्युमन फॅमिली जॉईन केली आणि त्यांचा ऑइल इंटेक कमी झाला सरप्राइझिंगली, अँड हाऊ मेनी ऑफ यू आर मेजरिंग इट? सो कारण आपल्याकडे लवकर ऑइल चॅलेंज पण चालू होणार आहे, ज्याच्यामध्ये ते तुम्हाला शीतल वेगवेगळे चॅलेंजेस डिझाईन करते. सो ऑइल ट्रॅक करायचं तुम्हाला मंथली. आणि किती कमी झाला, प्लीज मेन्शन दॅट नंबर, की माझं 250 ml वापर महिन्याला कमी झाला आहे, माझा 500 ml कमी झाला आहे, माझा 700 ml. माझ्याकडे इथे एक फॅमिली आहे, येवले फॅमिली, दे आर युझिंग झिरो ऑइल. दे आर कुकिंग ओनली विथ बटर, चीज अँड कोकोनट ऑइल. याच गोष्टी वापरतात. कोकोनट ऑइल पण वापरतात का नाही आय डोंट नो, बट ऑइलच वापरत नाही. अँड दे वर युझिंग 7 kg ऑइल एव्हरी मंथ. हो, ऑलमोस्ट ईच रेसिपी विथ घी. सो मेनी ऑफ देम ग्रेट. आता ज्यांनी कमी नाही केलं त्यांनी या सगळ्यांकडनं प्रेरणा घ्या. कमी करा बॉस, कमी करा, ऑइल कमी करा. हं? जेवढं तुम्ही ऑइल कमी वापरा, लेस झालंय महेंद्र साळुंके यांचं. 1 लिटर कमी झालंय वृंदा सोनवणे यांचं. कल्याणी इज ऑल्सो सेईंग कमी वापरतोय. भारती सेईंग मी. मग मला सांगा, नुसतं हे नाही कमी होत, तुमचं लिथार्जिनेस जातं, तुमचं आळस जातं, तुमची सुस्ती जाते, तुमचं अनवॉन्टेड बॉडी फॅट जातं, हाय एक्स्ट्रा कॅलरीज जातात, गट हेल्थ बिघडणार होतं ते थांबतं, लिव्हरचं फॅट पर्सेंटेज कमी होतं. सो डू इट. रुपाली गायकवाड 1 kg पर मंथ, ओके, कमी झालं. राजवीत सिंग 2 लिटर कमी झाले, ओके. बापरे, 2 लिटर म्हणजे किती ऑइल कन्झम्पशन होतं बघा. विशाखा चौहान सिंग 1 kg कमी झालं. मैथिली सिंग हाफ, ऑलमोस्ट हाफ, ऑलमोस्ट हाफ. वाव, अमेझिंग अमेझिंग, फॅन्टॅस्टिक. खरंच तुम्ही हे करून तुमच्या लिव्हरवर इतके उपकार करताय की लिव्हर फक्त तुम्हाला थँक्यूच्या स्वरूपात फॅट लॉस करून देते. अँड 1/2 kg पर मंथ, रुपाली मालवणकर इज सेइंग गुड गुड. सो दिस इज युअर विन. मी जेव्हा विचारतो ना व्हॉट वॉज विन इन दिस वीक, तेव्हा तुम्हाला हे सांगायचं आहे की मी तेलाचा उपयोग कमी केला, मी झिरो ऑइल डे केला, मी झिरो शुगर डे केला, मी झिरो ग्लुटेन डे केला. आता वेगवेगळे चॅलेंजेस येणार आहे. झिरो ग्लुटेन डे, झिरो शुगर डे, झिरो ऑइल डे. हो, 50%. छाया इज सेइंग 50%. ज्योती इज सेइंग 500 ml कमी झाले. वाव. स्नेहल इज सेइंग ऑलमोस्ट झिरो ऑइल इन लास्ट 5 days ॲज शी वॉज ऑन डिटॉक्स. वाव. अँड इट विल डेफिनेटली हेल्प यू ऑल. तुम्हाला प्रत्येकाला हेल्प करणार आहे ही गोष्ट. ठीक आहे. नाव कॉज नंबर 4 इज सम फूड ॲलर्जीज.
काही लोकांना काही गोष्टींची ॲलर्जी असते, त्यामुळे बॉडीमध्ये इन्फ्लमेशन येतं. स्पेशली आता ही ॲलर्जी कशाची असू शकते, जरूर नाही, पण ते तुम्हाला ओळखावं लागेल. लाईक बाय इटिंग दॅट फूड तुमचं पफिनेस वाढतं, तुमचं सेलिंग वाढतं, ब्लोटिंग होतं पोटामध्ये. आता माझ्याकडे एक व्यक्ती, त्याला ज्वारीमुळे पण प्रॉब्लेम होतो. काही लोक आहेत ज्यांना पोहे खाल्ल्यानंतर नाही पचत. आता का झालेलं आहे? बिकॉज गट मायक्रोबायोममध्ये इश्यूज आहेत, त्यामुळे ॲक्च्युली फूड ॲलर्जीज आहेत. किंवा काही लोकांना बाय बर्थ ॲलर्जीज असतात. सो गट मायक्रोबायोम कशामुळे डिस्टर्ब झालं? कारण तुम्ही मेडिसिन्स खात होता, मेडिसिन्सने तुमचा गट फ्लोरा जो आहे तो डिस्टर्ब झालेला आहे, आणि त्यामुळे इन्फ्लमेशन होतं. सो बरीचशी लोक काय करतात, इन्फ्लमेशनला ट्रीट करायला मेडिसिनच्या ट्रॅपमध्ये अडकतात. दॅट अगेन इज नॉट द राईट सोल्युशन. सोल्यूशन इज दैट, अगेन मी जसं सांगितलं ना, हे वाक्य परत लक्षात ठेवा, जब खाना सही होता है तो कोई दवा की आवश्यकता नहीं होती, और जब खाना गलत होता है तो कोई दवा काम नहीं करती. मेडिसिन विल नॉट हेल्प यू बॉस. यू हॅव टू फिक्स युअर गट. पोटाला सेट करावं लागेल, गट हेल्थला सेट करावं लागेल. ओके, देन वी विल स्पीक अबाउट सम हार्ट हेल्थ मिथ्स वर्सेस फॅक्ट. आता काही मिथ्स असतात, काही उदाहरणं असतात, तर त्यांच्याकडे थोडंसं लक्ष टाकूयात. व्हॉट आर दोज? सो एक मिथ आहे, जिम इज बॅड फॉर द हार्ट. कारण आपल्याला व्हिडिओ दाखवले ना, अरे जिममध्ये गेला आणि अटॅक आला. Actually, exercise, when done right, strengthens your heart. Post heart attack patients are often prescribed cardiac rehab exercises. The key is to exercise safely under guidance. Problem काय? तुम्ही जेव्हा पण कुठलीही गोष्ट करता, यू हॅव टू डू इट व्हेरी ग्रॅज्युअली. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड इज व्हेरी हेल्पफुल इन एक्सरसाइज. उलट जी लोक वॉकला जातात ना, त्यांनी कृपया करून लक्ष घ्या, तुम्हाला वॉकचा फायदा पहिल्या वर्षी झाला होता, खतम. उसके बाद आपको वॉक में भी इम्प्रूवमेंट लाना है. लाइक यू हैव टू गो ऑन हाइकिंग, यू हैव टू गो ऑन ट्रेकिंग, यू हैव टू लिफ्ट वेट्स व्हाइल यू वॉक. नाही तर मग इन्क्लाइन मोड हे नाही हेल्प करणार. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे एक्सरसाइजमध्ये, आणि जिममध्ये ते घडतं. यू ग्रॅज्युअली लिफ्ट मोर वेट्स. हळूहळू तुमचे रिपिटेशन वाढतात, किंवा म्हणजे जसं जसं तुमचा एक्सरसाइजचा फॉर्म करेक्ट होतो, तुम्हाला ट्रेनर गाईड करतात, किंवा तुम्ही स्वतःहून अ, ह्या गोष्टी करू शकता. सो जिम इज बॅड फॉर द हार्ट, इट इज अ बिगेस्ट मिथ. आता काही लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, आणि एक कायम लक्षात ठेवा, सोशल मीडियावर किंवा मीडियामध्ये एखादी न्यूज येते की हा सेलिब्रिटी सिक्स पॅक ॲपवाला, त्याला हार्ट अटॅक झाला आणि तो गेला. अरे बाबा, त्याला अदर फॅक्टर होते, लाईक त्याचं लाईफस्टाईल बरोबर नव्हतं, तो स्मोकिंग करत असेल, तो अल्कोहोल घेत असेल, तो झोपत नसेल. सो डोंट टेक की एक गोष्ट घडली, आपल्याला कोणीतरी सांगतं की जिममध्ये गेल्यामुळे हे घडलं. नाही, असं ते अर्धवट सत्य आहे. मी काय म्हणत नाही की तुम्ही जिमत जा, तुम्हाला योगा जमतं योगा करा, तुम्हाला जे जमतं ते करा, बट गो ऑन प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. हळूहळू तुमच्या व्यायामामध्ये ती इंटेन्सिटी वाढवत आली पाहिजे. सो इट इज अ बिगेस्ट मिथ दॅट जिम इज बॅड फॉर दी हार्ट. बिगेस्ट मिथ. आणि हे आपल्याला आपल्याच देशात चालतं. अच्छा, 6 to 10 कॉज गेले का इन्फ्लमेशनचे? मिस झाले हो. ओके, मी परत येतो त्याच्याकडे. ऑल ऑइल्स आर फुल ऑफ कोलेस्ट्रॉल. आता हे कसलं भारी मिथ आहे ना. हम्म, म्हणजे मी थोडंसं बोलतो तुझ्याशी, मला चेहरे पाहू द्या जरा. कारण हे मिथ मला, माझं आवडतं मिथ आहे. मी ज्यांनी 3 days बॉडी रिसेट केलं, अरे सब बंद आहे भाई, स्क्रीन बंद आहे सबके. हो. काळे काका हॅलो. छान वाटतं असं, जुनी मंडळी आली की बरं वाटतं पाहायला. सो एक बिगेस्ट मिथ आहे की कोलेस्ट्रॉल, आपण काय बघतो कोलेस्ट्रॉल आहे, तर मग कशातून आहे कोलेस्ट्रॉल? हा आपल्याला ऑइलमधूनच मिळतो. तर कोलेस्ट्रॉल हा तुम्हाला मिळतोय ॲनी ॲनी ॲनिमल फूड इज गिव्हिंग कोलेस्ट्रॉल, नॉट व्हेजिटेरियन फूड. आता गंमत काय, की लोक काय करतात की कोलेस्ट्रॉल वाढतोय म्हणून कोलेस्ट्रॉल कमी करणार, सो पॅकेट आणणार आणि बघणार ह्याच्यामध्ये काय कोलेस्ट्रॉल नाहीये मग खाऊ. पण गंमत काय, तुम्ही काहीही खा व्हेजमध्ये, त्याच्यामध्ये कशातच कोलेस्ट्रॉल नाही. मग असं कसं होतं की तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतो? जर मी कोलेस्ट्रॉल खात नाही तर मग कोलेस्ट्रॉल वाढतोय कुठून? तर गंमत अशी आहे की तुमचं लिव्हर स्वतः कोलेस्ट्रॉल बनवतं. डायटरी कोलेस्ट्रॉल उलट कॉन्ट्रीब्यूट किती करतं? नॉट मोर दॅन 15, 20, 25%. 15 ते 25%च्या वर तुमचा डायटरी कोलेस्ट्रॉल कॉन्ट्रीब्यूट करत नाही तुमच्या बॉडी कोलेस्ट्रॉलशी. आणि कोलेस्ट्रॉल हा फक्त आणि फक्त ॲनिमल फूडमध्ये, म्हणजे जो दुधामध्ये आहे का आहे, घीमध्ये आहे का आहे, कारण दूध घी हे सगळे ॲनिमल प्रोडक्ट आहेत.
त्याचबरोबर तो तुमच्या अंड्यामध्ये आहे का? हो, तो अंड्यातला पिवळा भाग तो कोलेस्ट्रॉलच आहे. मग खायचं का नाही खायचा? बिंदास खायचा, कारण तो कितीही खाल्ला तरी 15, 20, 25% कॉन्ट्रीब्युट करणार आहे. उलट तो इतर गोष्टी देणार आहे. उलट एग व्हाईट्स जर तुम्ही खाताय, हॅलो, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इफ यू आर कन्झ्युमिंग ओनली एग व्हाईट्स, यू आर इन्क्रीजिंग युअर इन्फ्लमेशन, बट यू आर कन्झ्युमिंग होल एग्स, संपूर्ण अंड खाताय, ते इन्फ्लमेशन येणार नाही. हाँ, तो वो पीला जो है अंडे का, वो गोली के समान है. ओके, सो टेक इट होल एग्स. त्यामुळे ऑल ऑइल्स आर फुल ऑफ कोलेस्ट्रॉल हा एक मिथ आहे. कुठल्याच तेलात कोलेस्ट्रॉल नसतो. बिकॉज प्लांट containing cholesterol, it is a zero cholesterol. Only animal fats like ghee, butter, and meat contain cholesterol. However, many oils, especially refined ones, cause inflammation. Inflammation. Refined खाओगे inflammation बढ़ेगा. तो तेल रिफाइंड खाओगे इन्फ्लेमेशन बढ़ेगा. तो तेल रिफाइंड खाओगे इन्फ्लेमेशन बढ़ेगा. बाहर का खाओगे रिफाइंड यूज करेगा, इन्फ्लेमेशन बढ़ेगा. इन्फ्लेमेशन बढ़ेगा. विच इज द रियल हार्ट रिस्क. त्यामुळे नाही खायचं. का मी रिपीटेडली बोललो? तुमच्या अंतर्मनात घुसलं पाहिजे नाही. हा, आय नेवर हॅड चेस्ट पेन सो माय हार्ट इज फाईन. माझ्या काय छातीत दुखत नाही, माझं हार्ट फाईन आहे. ओव्हर 50% ऑफ द फर्स्ट हार्ट अटॅक हॅपन्स विदाउट प्रायर सिम्पटम्स. 50% लोक ज्यांना हार्ट अटॅक येतो त्यांना कुठलीही लक्षणं जाणवत नसतात. सायलेंट ब्लॉकेजेस एस्पेशली इन डायबिटीज और ओबेज इंडिव्हिज्युअल्स कॅन प्रोग्रेस विदाउट पेन. सो हे खूप मोठं मिथ आहे. तुम्ही ह्या मिथमध्ये अडकू नका. इफ यू आर डायबेटिक, इफ यू आर ओबेस, you should focus to reduce inflammation. If you are diabetic, if you are obese, focus on reducing inflammation. पुढे आहे हार्ट डिझीज इन माय जीन्स, नथिंग आय कॅन डू. माझ्या जीन्समध्ये आहे, माझ्या पूर्वजांना होते, आमच्या घरात आहे. सो इथे खूप महत्वाची लाईन आहे, जीन्स लोड द गन बट लाईफस्टाईल पुल्स द ट्रिगर. जीन्स इज लाईक अ गन, बंदूक आहे ती, बट तुमची जीवनशैली हे ट्रिगरचं काम करणार आहे. सो स्टडीज शोज लाईफस्टाईल चेंज कॅन रिड्यूस जेनेटिक रिस्क बाय 50 to 70%. म्हणजे अशी रिस्क असेल तरी लाईफस्टाईल चेंजेस करणं मस्ट होऊन जातं, गरजेचं होऊन जातं, अति आवश्यक होऊन जातं, कारण त्याचा फायदा 50 ते 70% होतो. आणि ह्याच्यावर स्टडीज आहे. आफ्टर हार्ट अटॅक आय शुड अवॉइड एक्सरसाइज. शॉर्ट टर्मसाठी रेस्ट इज ऑलवेज इम्पॉर्टंट, बट लॉंग टर्म रिकव्हरी रिक्वायर्स माइल्ड टू मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी. सो इट्स इम्प्रूव्ह हार्ट फंक्शन अँड प्रिव्हेंट्स रिकरन्स. पुन्हा येणार नाही ह्याची काही खात्री नाही आहे. उलट तुम्हाला वारंवार ह्याला चॅलेंज करणं गरजेचं आहे. त्यासाठी ट्रेक करा, थोडंसं फास्ट एक्सरसाइजेस, बट डोंट डू HIIT बिकॉज अगेन इट विल रेज इन्फ्लमेशन. HIIT जे एक्सरसाइज आहेत ते इतके प्रिफरेबल नाही आहेत. ठीक आहे, हां, यंग एजमध्ये समजू शकतो, बट नॉट फॉर नॉर्मल पीपल. इट्स नॉर्मल टू हॅव हाय BP ॲज यू एज. हा एक खूप मोठा मिथ आहे की वय वाढले ना थोडा BP वाढतो वाढत्या वयाप्रमाणे. असं काही नसतं. वाईल BP टेंड्स टू राईज विथ एज, क्रोनिक हाय ब्लड प्रेशर डॅमेजेस आर्टरीज अँड ऑर्गन्स ऑल्सो. मला काही नाही, मला कुठलाच त्रास नाही, एक फक्त इतकी छोटीशी अशी BPची गोळी चालू आहे. बाहेर या त्या भ्रमातून. हे पण आपल्याला घालवायचे. नका राहू गोळ्यांवर, मग ती छोटी असो किंवा मोठी असो. ठीक आहे, लाईफस्टाईलवर काम करा. आज रामदेव बाबांचं उदाहरण आहे, जग जाहीर आहे की त्यांनी कित्येक लोकांच्या BPच्या गोळ्या घालवल्या फक्त योगामधून आणि लाईफस्टाईल चेंज करून. येस, आय हॅव रिड्यूस ऑइल इनटेक सो आय एम सेफ. आता कितीतरी मंडळी आमची म्हणतील नाही आता आम्ही तेल खाणं कमी केलेलं आहे, आता आम्ही सेफ आहे. इट्स नॉट जस्ट द क्वांटिटी बट द टाईप ऑफ ऑइल दॅट मॅटर्स. स्पेशली रिफाईंड सीड ऑइल्स, ट्रान्स फॅट, रियूज फ्राईंग ऑइल, ऑल लीड टू इन्फ्लमेशन अँड हार्ट रिस्क इवन इन स्मॉल अमाऊंट. सो फॅटच्या बाबतीत मी नेहमी सांगतो, इट्स नॉट अबाउट द क्वांटिटी, इट्स नॉट अबाउट द क्वालिटी, इट्स अबाउट द क्वांटिटी. सो रिड्यूस केलंय, चांगलं आहे, पण तरी देखील कोणतं वापरताय ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. सो हे होते आपले काही मिथ्स. मला वाटतं आपलं एक मिस झालं. सो कॉज नंबर 6 इज द न्यूट्रिएंट डेफिशियन्सी. जर तुमच्यामध्ये व्हायटमिन D कमी आहे किंवा जास्त आहे तरी प्रॉब्लेम होणार आहे. सो कमी तर राहू देऊ नका. व्हायटमिन D इट सेल्फ इज अ हॉर्मोन. आता नवीन रिसर्च सांगतोय की व्हायटमिन Dला इतकं महत्त्व आलंय की फक्त 30-40 पर्यंत राहिलं तर ते ऑस्टिओपोरोसिसवर काम करतं. 40 ते 70च्या रेंजमध्ये जेव्हा व्हायटमिन जातं तुम्हाला, त्यावेळेस ते तुम्हाला हॉर्मोनसारखं हेल्प करतं. इट सॉल्व्स युअर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, सो मेनी डिसऑर्डर्स. मग पॅकेज फूडच्या बाबतीतचा रूल असा आहे की
दॅट इज अगेन हाय इन्फ्लेमेटरी मार्कर. मग प्लास्टिक्स आहे, पेस्टिसाइड्स आहे, हेवी मेटल्स आहे. हेवी मेटल्स तुम्हाला कॉस्मेटिक्समध्ये जाऊ शकतात. आणि लास्ट इट इज अबाउट the sleep. If you are not having the right sleep, right amount of sleep, that will also cause inflammation. त्यानंतर तुम्ही बघा, एक दिवस कमी झोपा, दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर दिसायला चालू होतं. इवन जे पॅकेज फूडमध्ये काही आजकाल असे काही सॉल्ट यूज केले जातात, स्पेशली MSG, तर तो पण इन्फ्लमेशन क्रिएट करतो. नो इंट्रोडक्शन टू लेन्स टेक्निक. आता इथे लेन्स टेक्निक काय हेल्प करणार आहे तुमची, तर आपण काम करतो L फॉर लाईफस्टाईल करेक्शन. त्याच्यामध्ये मग स्ट्रेस आहे, स्लीप आहे, मुवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही तुम्हाला गाईड करणार. फॉर एज्युकेशन, जसं आज आपण थोडंफार एज्युकेशन घेतलं, बट वी गाईड अबाउट युअर फिजिकल, इमोशनल, ऑल टाईप, मेंटल, ऑल हेल्थवर. मग N फॉर न्यूट्रिशन, तुम्हाला राईट फॅट्स निवडावं लागतील. स्पेशली यू हॅव टू बी ऑन लो फ्रुक्टोस. इवन हार्ट हेल्थमध्ये तुम्हाला फ्रूट्स पण अतिरिक्त वापरून चालत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स ऑल्सो, ज्याच्यातून इन्फ्लेमेशन वाढेल. अँड S म्हणजे सपोर्ट व्हेर एव्हर यू लॅक. तर आम्ही काय करतो, तुम्हाला तिथे हेल्प करतो जिथे तुम्ही लॅक करताय. ओके. सो देर आर फ्यू फ्री रिसोर्सेस फॉर यू. सेशन एकदम छोटं शॉर्ट स्क्रिप्ट बनवलंय, बट टू द पॉइंट. तर फ्री रिसोर्सेस मी तुम्हाला देणार आहे, पण त्याआधी एक छोटीशी कंडिशन आहे. याला शीतल टू शेअर गुगल फॉर्म, एक गुगल फॉर्म बनवूया आपण. सो तुम्हाला तुमची कंडिशन पण लक्षात येईल त्या फॉर्मच्या निमित्त. सो फिल दॅट फॉर्म. काही अनाउन्समेंट आहेत, काही विनर्स आहेत ज्यांनी सूर्यनमस्कारचं 108चं चॅलेंज किंवा 108 सूर्यनमस्कारच्या चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. येस, फिल दिस फॉर्म. फॉर्म फिल झाला की डन करा. आणि डन झाल्यानंतर तुम्हाला शीतलचा इथं नंबर येईल, त्याला क्लिक करायचं आहे आणि व्हॉट्सअपवर तिला हाय पाठवायचं आहे, सेंड मी. तर तुम्हाला एक 7 दिवस पुढे फॉलो करणारा हार्ट हेल्थचा एक डाएट चार्ट शीतल देईल. अँड इट्स फ्री फॉर ऑल दोज हू आर फिलिंग द फॉर्म. सो फॉर्म भरायचा, मग डन टाईप करायचं, शीतलला मेसेज करायचा. शीतल तुम्हाला व्हेरीफाय करून उद्या सकाळपर्यंत, ज्यांनी फॉर्म नाही भरला त्यांना नाही मिळणार. बरोबर ना? म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये लक्षात येणार आम्हाला बऱ्याचशा गोष्टी. ओके, सो दिस वॉज फॉर टुडे. आणि आपण, मला नावं मिळतील का ज्यांनी 108 सूर्यनमस्कारच्या चॅलेंजमध्ये भाग घेतलाय? आणि आपण प्रश्न उत्तरांकडे पण जाऊयात. आजच्या सेशन रिलेटेड तुम्हाला भरपूर प्रश्न असायला हवेत. प्रश्न नाही आहेत तर मला समजत नाही तुम्ही सेशन कसं ऐकलं. प्रश्न तर पडले पाहिजेत, कारण आपण बरेचशा एक्झिस्टिंग फॅक्ट्सला चॅलेंज केलं आजच्या सेशनमध्ये. सो फॉर्म भरला असेल त्यांनी डन टाईप करा. फॉर्म भरायला मी तुम्हाला वेळ देतोय. तोपर्यंत मला फक्त नावं हवी आहेत शीतल, की ज्यांनी 108 सूर्यनमस्कारमध्ये भाग घेतला होता. आय थिंक केतकी इज गिविंग समथिंग. ओके, सो केतकी हॅज नोटिस सम ऑफ द ॲक्टिव्ह मेंबर्स. अच्छा, तो येस, लेट मी चेक. आज असं काही लकी व्हील नाही आहे आज. सो टुडे वी विल नॉट प्ले एनी काइंड ऑफ लकी व्हील, बिकॉज असंच मी तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा बोनस दिलाय, तो पुढचा 7 दिवसाचा चार्ट. सो एक्सरसाइजचे मला हे सूर्यनमस्कारचे जे मला चॅलेंजेस मध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांची नावं हवी आहेत. शीतल, शीतल कोण आहेत? उत्कर्ष देशमुख, सुवर्णा जरे, उत्कर्ष देशमुख आणि शुभम मोरे, ह्या 3 मंडळींनी 108 सूर्यनमस्कार चॅलेंजमध्ये भाग घेतला. आणि ह्या तिघांनीही मला वाटतं कोणी उत्कर्ष देशमुख यांनी हायेस्ट 72 सूर्यनमस्कार केलेले आहेत. सुवर्ण जरे यांनी किती केले आहेत ना त्या मीटिंगमध्ये, त्या सांगतील इथे, मला नंबर माहीत नाही. आणि शोभा मोरे यांनी पण, आय डोंट नो एक्झॅक्टली, बट 45 केलेत सुवर्ण जरेने. वाव. आणि पहिले आतापर्यंत किती जात होते हायेस्ट सुवर्ण जरे? हायेस्ट तुम्ही किती केले होते? कारण 36. ओ ग्रेट. आणि रिट्रीट अगोदर किती करत होतात? रेसिडेन्शियल रिट्रीटला येण्या अगोदर तुमचे हायेस्ट सूर्यनमस्कार किती होते? कारण मी पाहिले रेसिडेन्शियल रिट्रीट
12 ते 14 बघा. सो त्या आमच्याकडे जेव्हा रेसिडेन्शियल प्रोग्रामला आल्या तिथं आपण मला वाटतं सगळ्यांचे 36 सूर्यनमस्कार घेतो मिनिमम. तसं पुढे चालू पण असतं, काही लोक अजूनही वाढवू शकतात. सो डोंट यू थिंक किती भारी काम केलं? आणि टोटल तुमचं किती किलो वगैरे काय कमी झालंय का रेसिडेन्शियल प्रोग्राम पासून? काय मेजर केलंय तुम्ही? सो केतकी युअर न्यू सक्सेस स्टोरी इज दॅर सुवर्ण जरे. ओके 2 kg गुड. 2 kg पण प्युअर बॉडी फॅट कमी होत चाललेलं आहे. आणि सिस्टमॅटिकली जेवढं हळू कमी होईल. ओके, फॉर्म हॅज बीन फिल्ड बाय महेंद्र साळुंखे. ओके, अजून कोणी फॉर्म फिल केलाय? एफ टाईप करू शकता चॅट बॉक्समध्ये ज्यांचा फॉर्म भरून झालेला आहे. फॉर्म फिल्ड. हो, निलेश पाटील, अभिजित ठाकूर, स्नेहा. ग्रेट ग्रेट. सो फॉर्म भरून घ्या. आम्हाला लक्षात येईल तुमचे प्रश्न, कारण ते सोपान. ओके, प्रियंका, मैथिली, जयश्री, श्वेता. ग्रेट ग्रेट. सो भरपूर जणांनी फॉर्म भरलेला आहे. आता हे जे 3 विनर्स होते सूर्यनमस्कारच्या चॅलेंजमध्ये ज्यांनी भाग घेतला, आणि माझ्यासाठी सूर्यनमस्कारचं चॅलेंज हे इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट. तो 108 सूर्यनमस्कारच्या चॅलेंजमध्ये भाग घेतल्यामुळे यांना होलिस्टिक हिलिंग ह्युमनकडून 1008 रुपयाचं वाउचर मिळालंय. त्याच्यामध्ये ते काहीही कॅश करू शकतात. वॉट एव्हर दे वॉन्ट. दे कॅन बाय मिलेट्स, दे कॅन बाय एनी ऑफ आवर प्रोग्राम लाईक डिटॉक्स, किंवा कुठेही आमचं वन डे वर्कशॉप, किंवा आता आमचा अपकमिंग प्रोग्राम होतोय. लवकरच वी आर गोइंग टू लॉन्च 7 days बूट कॅम्प फॉर डायबिटीज, ज्याच्यामध्ये मी डे 1 पासून ते डे 7 पर्यंत गॅरंटीड तुमच्या ओळखीमध्ये कोणी असाल त्याची ब्लड शुगर लेवल खाली आणून दाखवणार इन दॅट लाईव्ह 7 days बूट कॅम्प. सो जो पुढच्या महिन्यात होतोय, सो मी कुठलेही एनकॅश करा. आय अनाऊन्स हिअर तिघांसाठी ₹1008चं वाउचर फ्रॉम होलिस्टिक हिलिंग ह्युमन प्रायव्हेट लिमिटेड. सो तुम्ही हे वाउचर कॅश करू शकता. फॉर दॅट यू हॅव टू कॉन्टॅक्ट मिलेट्स असेल तर प्रकाश मोरेला कॉन्टॅक्ट करा. अदर काय असेल तर केतकी किंवा शीतलला कॉन्टॅक्ट करा. सो नंबर टाका, शीतल, केतकी. येस. हां, एक खूप महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. लवकरच फिटनेस बॅच सुरू होते आपली. टायमिंग बाबतीत आमचं कन्फ्युजन आहे. आम्ही पोल घेणार आहोत ग्रुपमध्ये, आणि थोड्या दिवसासाठी ही फिटनेस बॅच सर्वांसाठी फ्री आहे. नंतर मात्र कंडिशन असेल, त्याला काही ना काही चार्जेस असतील ऑब्व्हियसली. सो वी आर एक्सपेरिमेंटिंग, सो दॅट्स वाय इट इज ॲब्सोल्युटली फ्री फॉर इनिशियल सम पिरियड. आय डोंट नो बाकी ज्यांचे प्लॅन चालू आहेत त्यांना तर ऑब्सोल्युटली तुमचा जोपर्यंत आमच्याकडे प्लॅन आहे तोपर्यंत फ्री राहणार आहे. बट ज्यांचे प्लॅन नाही आहेत ते लोक पण ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. ओके, फॉर्म इज फिल्ड बाय प्रज्ञा, सुरेखा काळे, आकांक्षा गावडे, ज्योती भोसले. ग्रेट ग्रेट. एफ टाईप करा जर फॉर्म फिल झाला असेल तर. हां, आणि शीतलला मेसेज करा सो दॅट ती तुम्हाला 7 दिवसाचा हार्ट हेल्थचा एक चार्ट नक्की देईल. हो, ओके. सो सुरेखा गजानन काळे, 84 सूर्यनमस्कार कम्प्लिटेड ऑन 21 जून. काळे काकांनी केले असतील. हो, सॉरी. वाव काळे काका, अमेझिंग, क्या बात है, प्राउड ऑफ यू. काळे काका तुमचं एज पण सांगा सगळ्यांना. देखो हमारे इतने यंग आदमी ने अगर 84 सूर्य नमस्कार किए हैं तो आप लोग क्या कह सकते हो. काळे काका, मला माहिती आहे तुमचं एज, बट तुम्ही सगळ्यांना सांगितलं तर. सुरेखा, ओ, हाऊ इज दॅट पॉसिबल? काकूंनी केले? मग हे तर मोठा चमत्कारच झाला. वाव. आणि हां, केतकी, यू कॅन कॉन्टॅक्ट सुरेखा काळे ऑल्सो फॉर सक्सेस स्टोरी. टेक नंबर फ्रॉम शीतल. मला फॉर्म फिल करायचा आहे पण सेशन एंड झाल्यानंतर करेल. काही हरकत नाही, तुम्ही कधीही करू शकता. हो, काळे काकूंना आपण बोलायला चान्स देऊ. एक मिनिट, बोला तुम्ही जरा. 2 तासात केले पण हं सर मी. अहो काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही 3 तासात 2 केले असते तरी तास काय चाललं भाजी असतं. घेऊन बसायची. पण घरी केले मी, तुमचं ऑन केलं तर. पण हा, माझे 8:30 पावणे 9 पर्यंत चालले. पण 2दा चहा घेतला आणि एकदा कॉफी घेतली, ते चुकलं. त्याशिवाय आता वजन वाढलंय परत, आता हे करावं लागेल. चहा सुटत नाहीये.
तुम्ही आता मिलेट्स वापरा, काय रिझल्ट यायला लागलेत लोकांना मिलेट्सचे. मी आणि म्हणलं हे आपण ना सांगा मी 84 कुणाला करत झगडे मॅडम म्हणाल्या वा वा. मला 84. खरं 108 करायचे होते पण नाही जमलं. पण ठीक आहे, तुमचं वजन वाढू दे तिकडं. मला सांगा, गोळ्या कमीच आहेत ना शुगरच्या? शुगरच्या आहे तेवढीच आहे, कमी आहे. पण नाही अजून नाव खाण्यावरचा कंट्रोल नाहीये जरा. आता नाही, मिलेट तुमच्याकडे येऊन जाईल एकदा येऊन. मिलेट्स चालू करा, परत एकदा या. परत आणू ना कंट्रोलमध्ये. आणि आता लवकर फिटनेस बॅच पण चालू होणार आहे, त्यामुळे त्याच्यामधला पण फायदा होईल तुम्हाला. हं? हा मी जॉईन करते. मी यांना म्हणलं सांगा ना काकूनी एवढे केले म्हणून. मला वाटलं काकांनी केले, ते म्हणतात नाही काका त्यांनी तिकडे केले. गेले. काका काका तिकडे गेले. काका तिकडे करतात. मी त्या प्रोग्राम मध्ये गेलो होतो तिकडे आपला ह्याला होता ना हो, माहिती आहे, माहिती आहे, कला रंगला. फ्रीडम करा निकेतन. मला फक्त सूत्रनमस्कारच घालायचे होते. गुड गुड गुड. फॅन्टॅस्टिक. मिलेटसाठी प्रकाशचा नंबर आहे, सो तुम्ही मिलेटसाठी हो, प्रकाश. हो हो, आमचं बोलणं होतं मधून मधून. चालेल. करा करा करा. येस, थँक्यू. थँक्यू फॉर जॉईनिंग टुडेज कॉल. थँक्यू. थँक्यू थँक्यू. येस, लता वॉन्ट्स टू आस्क समथिंग. बिफोर दॅट मला फक्त एकच विचारायचं आहे. काय लिहिलं तर मला फॉर्म फिल करायचा आहे. हां. सो प्रकाशचा नंबर आहे, तुम्ही सेव्ह करून घ्या. लता, येस, यू कॅन अनम्यूट. तो मी अनाऊन्स करतो नंतर अजून एकदा. हां. येस. येस सर, मला एक क्वेरी अशी होती की आता हे इन्फ्लेमेशन आपण म्हणतो किंवा आपण ऑइल आता इन्फॉर्मेशन घेतोय, आपल्याला हार्ट ब्लॉकेज झाले की नाही किंवा काय हार्टला प्रॉब्लेम सुरू होतं काय, बेसिक लेवल मध्येच कसं आयडेंटिफाय होतं किंवा त्याच्यावर कसं आपल्याला समजतं की बाबा हा काहीतरी वेगळं आहे, आपण चेकअप करायला पाहिजे किंवा सपोज लाईफस्टाईल नाही तेवढ्या प्रमाणात चेंज झाली तर ती करायला पाहिजे, असं कधी कळेल म्हणजे कुठले सिमटम्स असतात असे? सिम्पटम्स नाही सांगतायत. आत्ताच मी सांगितलं ना की नो वन गेट सिम्पटम्स, बट यू हॅव टू डू रेग्युलर ब्लड टेस्ट. यू हॅव टू चेक की तुमचं ESR वाढलंय का, CRP वाढलंय का. इन्फ्लेमेटरी मार्कर्स तुम्हाला चेक करावं लागतील. लाईक यू कॅन डू वन मोर टेस्ट लाईक होमोसिस्टीन. स्पेशली B12 कमी असतं. B12चा पण खूप मोठा रोल आहे न्यूरोलॉजिकल ह्याच्याशी रिलेटेड. आणि कसं आहे माहिती आहे का, हे मशीन आहे शेवटी एक शरीर. जसं तुम्ही, मला कळत नाही लोक एवढं का म्हणजे रिजिड असतात, की बरेचसे लोक नाही नाही टेस्ट नको, भीती वाटते मला. हम्म, तो तसं न करता तुम्ही उलट वेळेत, इफ यू म्हणजे वेळेमध्ये जर तुम्ही टेस्ट केल्या तर तुम्हाला एक चान्स मिळतो काही गोष्टी बदलायचा. लाईक आज माझ्याकडे दुपारी पण एक कपल आलं होतं. जस्ट त्यांचं वर्षाचं रुटीन चेकअप होतं आणि ते आले आणि मी त्यांना सांगितलं की काही काळजी करायची गरज नाही. त्यांचं कोलेस्ट्रॉल वॉज 219. बट तसं असताना देखील जर त्यांचा HDL आणि ह्याचा रेशिओ जर काढला ट्रायग्लिसराईडचा, तर तो 1.46 आहे. सो इट इज व्हेरी नॉर्मल ना. आणि जे काही कमी आहे बाकीचं, आता त्यांनी बाकीचे टेस्ट केलं नव्हतं, लाईक व्हिटॅमिन B म्हणा, D म्हणा, तर तेवढं करून ते नॉर्मल करणं गरजेचं आहे. होमोसिस्टिन एक नवीन टेस्ट आहे जी अजून हेल्प करते लोकांना. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही हार्टसाठी एकच उपकार करा शरीरावर, की त्याला चॅलेंज करा. म्हणजे थोडं चालणं असेल, ट्रेक असेल, स्पेशली स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, ह्या गोष्टी, प्राणायाम असेल. प्राणायाम पण खूप हेल्प करतो लोकांना. ओके. तो असे काही सिम्पटम्स दिसत नाहीत. सॉरी फॉर दॅट. येस राजू. येस, बोला. याचं सेशन चांगला इन्फॉर्मेटिव्ह आहे. हार्ट फ्लोवरती थँक्यू. चांगले मिक्स ठेवतात. तर सर काल एक रक्तदान केलं मी. हां हां. माझं पहिले BP 150/90 हम्म, असा होता. हम्म. पण काल तिथं रक्तदानच्या वेळी तर तो मला 120 आणि 80/71 नॉर्मल दाखवलं एकदम. तसं मी तुम्हाला कन्सल्ट पण केलेलं की बाबा असा एवढा असाचा BP आहे, मी BPच्या गोळ्या चालू करायची की नाही. तुम्ही सांगितलं नका करू. ते मी केलंच नाहीये. अगोदर पण तेवढंच होतं, पण मी कधी चालू केलं नाही. पण आता मी काल चेक केलं तर मला तो नॉर्मल वाटला, 120 आणि 80. बरोबर आहे की, नॉर्मलच आहे की. हा, पण ह्याच्या अगोदर 150 आणि 90 होता. हा, पण तुम्ही माझ्याकडे आले नव्हते ना, तुम्ही जस्ट सुरू केलं होतं. तर तुम्ही आता, मला वाटतं तेल कमी केलं, तुम्हीच सांगितलं एवढं मोठं तेल कमी केलं. तुम्ही रेग्युलर इन्फॉर्मेशन नाईटला, म्हणजे तुम्ही तुमचं एन्व्हायरमेंट चेंज केलं, तुम्ही वन डे वर्कशॉप केला, तुम्ही 12 वीकचा प्रोग्राम केला, तुम्ही डिटॉक्स केलं. सो तुमचं मग BP कमी येणारच की. आणि त्याचं उलट तुम्ही सक्सेस स्टोरी द्या मग आता केतकीला, की माझं BP एवढा होता आणि आता BP एवढा कमी झालेला आहे. सो दॅट इज अ गुड साईन. मला ह्यात प्रश्न, तुम्ही सक्सेस स्टोरी सांगताय का प्रश्न विचारताय ते मला समजलं नाही.
पहिले तर मी सांगितलं काल जे घडलं म्हणजे ते आनंददायक वाटला म्हणून ते तुम्हाला पहिले सांगू वाटलं मला सांगायला सो आपण दॅट घेऊ. इज अ सेलिब्रेशन न्यूज, बट डोंट सेलिब्रेट विथ द फूड. नाहीच आहे. नाही हॉनेस्टली सर तसं खाल्लो तर मी खातो असं नाहीये, पण ते एकदम लिमिटेड आहे, पहिल्यासारखं तुम्ही नाहीये. कॉन्शियस झालात ना, मी तेच हा सांगतो की कॉन्शियस झालं. तुम्ही तुम्ही खाणं बंद करा असं माझं कुठेच म्हणणं नाहीये. बट कॉन्शियसली जेव्हा माणूस खातो ना तेव्हा तो मोजकं खातो, आणि अनकॉन्शियसली फिर आने दो कुछ नाही होता है असं तो एक वेगळा ॲटिट्यूड असतो जो तुम्ही आता सोडून दिलाय. दॅट इज व्हेरी गुड साईन अँड कीप जॉईनिंग दिस इन्फॉर्मेशन नाईट कॉल, कारण तुम्ही तो एन्व्हायरमेंट टिकवून ठेवाल मग त्यामुळे तुमच्या मनामध्ये. हो. नाही पहिले अं, कसं आहे ते इट्स राजू तुमचं. जिंदे केतकी, राजू जिंदे, हजबंड ऑफ प्रांजली. ओके. आता सर माझ्या थोडं मला नाही फॅट बद्दल जाणून घ्यायचंय. जसं प्रोटीन्स आपल्या स्टोर होतात ते हम्म, जात नाही, हम्म, हम्म. अं, मग फॅट पण स्टोर होतात का ते निघून जातात? जसं की कार्ब्स आहेत, कार्ब आहेत जास्त तर आपल्याला ते मलद्वारे निघून जातात. नाही नाही, असं तर काय नसतं. म्हणजे मलद्वारे काब्स निघून जातात असं नसतं. तुम्ही जे काय खाता त्याच्यामध्ये पहिलं ब्लड शुगर वाढणार आहे काप्समध्ये. काप्सच्या बाबतीत जर विचारतं त्यातलं थोडं लिव्हरकडे जाणार आहे, मग मसलकडे जाणार आहे, आणि राहिलेलं फॅटच्या सेल्सकडे जाणार आहे. त्यामुळे ते कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचे. आणि तुम्ही म्हणलं प्रोटीन स्टोअर होतं, प्रोटीन नाही स्टोअर होत. प्रोटीन खाल्ल्यानंतर प्रोटीनचं फंक्शन आहे बॉडीमध्ये, जर तुम्ही व्यायाम केला तर ते मसलमध्ये जाऊन स्टोअर होणार आहे, नाही केला तर फक्त मसल मेंटेन करण्यापुरतं कामाला येणार आहे. ओके. हां. एक मिनिट, इथे एक आणि चॅटबॉक्समध्ये प्रश्न आहे, मी त्याचं उत्तर देतो. रेसिडेन्शियल डिटेल्स प्रोग्राम आहे का, असेल तर किती दिवस असतो, डिटेल्स द्याल का? रेसिडेन्शियल प्रोग्राम हा 3-4 महिन्यातूनच असतो. मागचा झालेला आहे मला वाटतं एप्रिलमध्ये, तो नंतरचा आय थिंक मोस्टली जुलै किंवा ऑगस्टमध्ये असेल, ऑगस्टच्या मध्ये असेल किंवा जुलैच्या एंडला असेल. तो लवकर होणार नाही, बट तुम्ही हा डिटॉक्स प्रोग्राम घरात पण करू शकता. कसा करायचा, तुम्ही शीतलला कॉन्टॅक्ट करा. शीतल विल एक्सप्लेन यू, वृषाली. ओके, हां, येस. मी एक मिनिट तुम्हाला पुन्हा मी येतो तुमच्या प्रश्नांकडे. अमितला काहीतरी विचारायचं. येस अमित. सर, इन्फ्लमेशनचं एक कारण चांगली झोप पण पाहिजे असं एक तिकडे बघितलं. हम्म, तर लेडीजसाठी म्हणजे माझ्या वाईफ्सकडनं हा प्रश्न आहे की मुलांची शाळा किंवा आमचे काम वगैरे याच्यामध्ये दिवसभर किंवा सकाळी उठावं लागतं आणि सगळं आटपता आटपता उशीर पण होतो. तर कधी कधी 6 तासाची झोप वगैरे 7 तासाची किंवा 6 ते 7च्या दरम्यानच झोप होते. तर अशा वेळी तिचं म्हणणं असं आहे की मी दुपारी जर उरलेली झोप एखाद तास अशी काढली किंवा शाळा संपल्यानंतर एखाद दिवशी विकेंडला असं सॅटर्डे संडेला जास्त म्हणू शकतो झोपून घेतलं तर तेही चालते का? कंटिन्युअस झोपच गरजेची आहे? असं काय नसतं, कंटिन्यू झोपच गरजेची आहे. झोप एक महत्त्वाचं कारण आहे, पण फक्त झोप नाही, इतर गोष्टी पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही डीप स्लीपमध्ये जाता का? झोपेमध्ये पण तुमच्या स्टेजेस असतात. जर तुम्ही डीप स्लीपमध्ये 6 तास झोपताय तर ते तुम्हाला जास्त हेल्पफुल राहील. याआधी तुम्हाला काय करावं लागेल, स्लीप हायजीनचे जे आपले रूल्स आहेत, आय थिंक तुमच्याकडे फूड डायरी नाही आहे बिकॉज यू आर नॉट ऑन दॅट प्लॅन, बट आस्क केतकी टू शेअर स्लीप हायजीन रूल्स विथ यू. सो तुम्हाला केतकी देईल स्लीप हायजीन रूल्स. आणि मला वाटतंय तुमची पण काहीतरी सक्सेस स्टोरी नक्कीच केतकीकडे बनेल लवकर. तुम्ही केतकीशी बोला बिकॉज यू आर कन्सिस्टंटली फॉलोइंग ईच अँड एव्हरी प्रोग्राम. आय थिंक यू आर हो ऑल्सो गेटिंग रिझल्ट्स. हो. सो त्यानिमित्त तुमचं केतकीची बोलणं होईलच. तर केतकीला शेअर करा जे काय आहे ते. सो स्लीपच्या बाबतीत दुपारी झोपू शकता का? वामकुक्षी घ्या 20 मिनिटाची, किंवा मग प्रॉपर 1-1.5 तासाची झोप घ्या. मधलं काहीतरी ओके. नको, म्हणजे असं अलार्म लावून उठलं असं कार्यक्रम नको. झोपू शकता, काय प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच आहे की तुमची दुपारची झोप रात्रीची झोप हॅम्पर करते का? जर करत असेल तर दुपारी फक्त 15-20 मिनिटं आराम करा. नाही तर काय होतं, काही मंडळींमध्ये असं पाहायला येतं की दुपारी झोपले तर रात्री लवकर झोप लागत नाही. सो येस. तसं जर होत नसेल, किंवा मग ह्याच्यामध्ये वेळ पाळायची म्हणजे काय करायचं, 12च्या अगोदरच झोपून घ्यायचं, मुलं स्कूलला गेली वगैरे, म्हणजे ती रात्रीची झोप डिस्टर्ब नाही होणार. सो ओके. असं पण तुम्ही झोप ह्याच्यामध्ये करू शकता. आणि जे तुम्ही सांगितलं की असं सलग सुट्टीच्या दिवशी झोपायला पाहिजे का, त्याला मी स्लीप थेरपी म्हणतो, ती तर आवर्जून करायला पाहिजे. हम्म. इट हेल्प्स लाईक एनिथिंग. म्हणजे मी पण करत असतो. अच्छा. सो ह्याच्यामध्ये आपण जे जायफळ वगैरे आहे ना, ते पण मस्त घीमध्ये खाऊन टाकून दूध वगैरे मस्त पिऊन एकदम ताणून द्यायचं. सगळं फोन बिन बंद करून टाकायचे, सांगून द्यायचं झोपेतून उठवलं तर खबरदार, आणि झोपून जोडायचं. ओके.
हा. तर डेफिनेटली तुमचं मी गेले 3-4 महिने फॉलोच करतोय, बरेचसे प्रोग्राम्स केलेत आणि भरपूर मदत झालेलीच आहे. असं क्वांटिटी मेजर नाही करता येणार, पण आम्ही मध्येच असे दिवस काही विदाऊट ऑइल वगैरे कमी केलेले, बरंच केलेलं, त्यामुळे भरपूर फायदा नक्कीच होत असेल याची गॅरंटी. आम्ही टेस्ट केलेली आहे म्हटल्याप्रमाणे. आता एक रिझल्ट एक 6 परत चेक करू तेव्हा कळतीलच. रिझल्ट तेव्हा पण कळतील, बट वेटमध्ये मेजरमेंट्समध्ये तुम्ही ट्रॅकिंग करत राहा. कुठे हो. चॅलेंजेस आले तर की बरोबर डिस्कस करा, शीतल बरोबर डिस्कस करा. इवन 12 वीकच्या प्रोग्राममध्ये पण तुम्ही प्रश्न विचारू शकता, बिकॉज यू आर पार्ट ऑफ इट. अँड Yes. तिथे पण तुमच्या पर्सनल रिलेटेड पण क्वेश्चन्स विचारू शकता, तिथेच आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. सो येस, गो फॉर इट. आणि अजून काही चांगले चांगले चॅलेंजेस शीतल डिझाईन करतेस. कितकी पण मला वाटतं अजून फूड डायरीवर खूप सारी इम्प्रूव्हमेंट करते. सो दर मिलेट्स तुम्ही स्टार्ट केलं, सो यू विल सी मेजर डिफरन्स आफ्टर युझिंग मिलेट्स इन युअर डाएट. येस, ठीक आहे. केलेलं आहे. परफेक्ट परफेक्ट. ऑन द ट्रॅक. येस ग्रेट. सर, थँक्यू. वेलकम वेलकम. येस, वृंदा वॉन्ट्स टू स्पीक समथिंग. येस, अनम्यूट. येस सर. हा हां. हा हा, माझं डीप स्लीप 1.5 तास असं दाखवते, कारण ते मी वापरते ना हां हां. वॉच. तर तर हे योग्य आहे का, अजून जास्त वाढवायला हवी? डीप स्लीपचं पर्सेंटेज कितीही वाढवल तेवढं चांगलं. मिनिमम 3-4 तासाचं तर डीप स्लीपचं पर्सेंटेज असावं. मला त्या वॉचवर समहाव अजून तितका विश्वास येत नाही की ते खरंच डीप स्लीपला कसं ट्रॅक करतात. मे बी दॅट इज बिकॉज ऑफ दॅट तुमचं ते थोडंसं म्हणजे ब्लड प्रेशरवर थोडंसं ते मेजर करतात. बट आय एम नॉट दॅट मच कॉन्फिडंट ते किती ट्रॅकिंग असं. डीप स्लीप तुम्हाला तुमचं तुम्हाला जाणवतं की सकाळी ओके उठल्यानंतर ओके. खूप फ्रेश वाटतंय, एनर्जेटिक वाटतंय. बिकॉज हो स्लीप गिव्ज यू हो एनर्जी, लाईक फूड गिव्ज यू एनर्जी, स्लीप गिव्ज यू एनर्जी. युअर ब्रीथ गिव्ज यू एनर्जी. प्रत्येक श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय. प्रत्येक वेळी झोपल्यानंतर एनर्जेटिक वाटायला हवं. प्रत्येक वेळी आहार घेतल्यानंतर पण एनर्जेटिक वाटायला हवं. म्हणून आपण तो आहार घ्यायला सांगतो जो तुमची एनर्जी वाढवेल, अपलिफ्ट करेल. काही लोक असा आहार घेऊन बसतात की ते खाल्ल्यानंतर सुस्त होतात, त्याला काही अर्थ नाहीये. सो म्हणजे एनर्जी मिळते का तुम्हाला त्या डीप स्लीप झाल्यानंतर, ते तुम्हाला ट्रॅक करायचं. इफ इट इज हॅपनिंग देन यू आर ऑन द राईट ट्रॅक. असं होत नाहीये. सो मग मेडिटेशन, बॉक्स ब्रिदिंग, 4-7-8 हो, किंवा आहे ते. हा, ह्या गोष्टी ऑलरेडी यू आर, मला वाटतं रेखी हिलर आहात ना हो तुम्ही. हा, हो हो हो. यू आर आणि अवेअर ऑफ बॉक्स इट. ब्रिदिंग वगैरे डेली रुटीनला आहे माझं. रोज सकाळी हे असतं, योगा प्राणायाम रोजचा डेली परफेक्ट रुटीन. परफेक्ट. मला फक्त एक आणि सांगायचं, अजून एक व्हायटॅमिन हा. जीचा उपयोग वाढवा, डीप स्लीप वाढवेल. व्हायटॅमिन जी म्हणजे कोण गेस ओके. करेल का? व्हायटॅमिन जी इन चॅट बॉक्स. लेट्स चेक. सगळ्यात भारी व्हायटॅमिन व्हायटॅमिन जी. बऱ्याचदा तुमचं वजन स्टक झालं असेल, बऱ्याचदा तुमच्या आयुष्यात गोष्टी म्हणावं तशा घडत नसतील, तुम्ही कुठेतरी ब्लॉक झाला असाल, तर तुमच्यासाठी एकच व्हायटॅमिन काम करतं आणि ते आहे व्हायटॅमिन जी. इट इज अ बेस्ट व्हायटॅमिन. येस स्नेहा, यू आर करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. इट हेल्प्स इन एव्हरी. ते पण आहे. हा, ग्रॅटिट्यूड एव्हरी डे, लास्ट 20 इयर्स. व्हेरी गुड. लिहून काढा आणि व्हरायटी आणा हा त्याच्यामध्ये. हा हा. व्हरायटी सर आणा. अजून एक प्रश्न होता. एक बोला प्रश्न की. असा आहे, माझ्या हम्म, आता आईचं वय 80 आहे. हम्म, तिचं 79 इयर्स म्हणजे असताना मागच्या वर्षी तिचं अँजिओग्राफी झालेली आहे. हम्म, हम्म, आणि तिचं हाय बीपी पण असतं. तर हम्म. तिचं आता म्हणजे तिच्या ह्याच्यात चेंजेस करण्यासाठी काय करावं लागेल, किंवा काय फूड वगैरे? कारण तिचा आहार खूप कमी झालाय, ओन्ली 30-40%. अशा वेळी थोडं पर्सनल कन्सल्टेशन लागेल, कारण हा, मग तुम्हाला ऑनलाईन घेऊ शकेल का मी तुमचं येस डेफिनेट. तिच्यासाठी, कारण ती येऊ शकणार नाही. नाही, तर माझं तुमच्याकडे 80% कामच ऑनलाईन आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, चालेल चालेल. आजच मला सकाळी अजून एक आपल्या कम्युनिटी मेंबरचा फोन आला. त्याचे आई वडील कोल्हापूरला असतात. नाही, मावशी काका कोल्हापूरला असतात, आई वडील सॉरी जयसिंगपूरला असतात, आणि आई वडील कोल्हापूरला असतात. तर त्यांनी दोघांसाठी बोलणं करून ठेवलेलं आहे. जो काय प्रॉब्लेम नाही. आता मला वाटतं ओके ओके. अभिजित अभिजित ठाकूर यांचं काहीतरी शीतलला बोलणं झालं. नाव अभिजित विल स्पीक. कोण कोण त्यांना पण कन्सल्टेशन ऑनलाईनच हवं आहे. मला ते माहित नाही, अमेरिका म्हणले कुठले म्हणले माहित नाही. येस अभिजित, यू कॅन. हॅलो, ऐकू येतो आवाज? येस येस. हा, नाही ते माझ्या हिचे मिसेसचे बहीण आहे, त्यांचे मिस्टर. तर त्यांना त्यांचं 3 वेळा आतापर्यंत, ते युकेला असतात, हा. लंडनला. तर त्यांना आतापर्यंत 3 वेळा म्हणजे त्यांच्या आयुष्यात, आता ही इज 50, हम्म, ते मूतखडा, किडनी स्टोन्सचा त्रास हम्म. होऊन ते तीन ओके वेळा काढलेत, ते स्टेंट घालून काहीतरी. तर ओके. त्यांना तो एक रिकरिंग प्रॉब्लेम होतो हिस्ट्री होते, बॉडी रिपीट करते सारखा. हम्म. हा, ते रिपीट होतोय.
आणि आता तर एवढं सिव्हिअर झालं की ते आयसीयू मध्ये 3 आठवडे होते. इन्फेक्शन झालं, किडनी इन्फेक्शन त्याच्यामुळे, आणि 3 आठवडे ते आयसीयू मध्ये होते. ते हम्म, म्हणजे इट वॉज लाईक, त्यांचं वजन एवढं आता ड्रॉप झालंय हम्म, त्याच्यामुळे की ही वॉन्ट्स टू. कालच मी बोललो त्यांच्याशी, तर त्यांना हम्म, मी आपल्या प्रोग्राम बद्दल सांगितलं. हम्म, हम्म. तर आय डोंट नो, काहीतरी आज बरेच जणांना मी पाठवले लिंक. आय थिंक मी पण ट्राय करत होतो, पण ती लिंक चालत नव्हती जी ऍक्च्युली काय, व्हॉट्सअपवर होती नाही ना. नाही, ऍक्च्युली काय झालं, प्रिव्हियस आलेली लिंक आहे ना ती गडबडली, म्हणून आपण एक नंतर लिंक शेअर केली होती. सो मे बी दॅट्स द रिझन दे मस्ट हॅव. हरकत नाही, यू कॅन शेअर रेकॉर्डिंग, अँड आपण रेकॉर्डिंगमध्ये हा नंतरचा पार्ट कट करून जेवढं सेशन आहे तेवढं आपण नक्की देऊ छोटंसं. तर त्यांना ते सॉरी मी फॉर दॅट. सांगितलं. मला ही वॉन्ट्स रेकॉर्ड, टू मला माहिती इन्क्रीज. आहे की लिंक फेल नसती तर आज 100 एक लोक असते, बट लिंक फेल हो झाल्यामुळे हो अटेंडन्स कमी झाला थोडासा. हो, तर त्यांना पण मी पाठवली होती लिंक ती. या पण या. ते माझ्यामध्ये ते प्रॉब्लेम झाल्यामुळे नाही झालं जॉईन. हम्म. आणि दुसरं म्हणजे त्यांचं वजन कमी ड्रॉप झालंय, आणि शुगर आहे त्यांना, त्याच्यामुळे ही वॉन्ट्स टू वर्क ऑन दिस 3 ऍस्पेक्ट. सो आय सेड डेफिनेटली. की सॅटर्डेला मला वाटतं वेळ लेट्स हवा हॅव आहे अ. ना तुम्ही, हां करूयात आपण हां, सॅटर्डे. लेट्स हॅव अ कन्व्हर्सेशन सॅटर्डेला. हम्म. तर मग मी त्यांना विचारून घेतो आणि मग हे करतो. वेळ कसा आहे आता ते मग तुम्हाला, मी लिंक आता तुम्हाला कोऑर्डिनेट ह्या करतो. सेशन रिलेटेड काही प्रश्न आहेत? नाही, मला ते जरा हे तुम्ही हे ग्रॅटिट्यूडचं जे म्हणालात ना, हम्म, हम्म. तर तर ते म्हणजे काय म्हणजे ते जरा सांगा ना, म्हणजे मी ओके ओके ओके. पहिल्यांदाच ऐकतोय ते, ओके ओके, विल. त्याच्याबद्दल सांगतो. ओके, एक्सप्लेन करतो. येस, ज्यांना लिव्ह करायचं सेशन यू कॅन लिव्ह, असं काही हे नाही आहे. आणि तुम्हाला इथं काही बोलायचं नाही आहे, तुम्ही ऐकत राहावं असं वाटलं तर तुम्ही ऐकू शकता. सो आय विल एक्सप्लेन ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड एक असा ॲटिट्यूड आहे जो प्रत्येकामध्ये असायला हवा, कारण आपण नेहमी सांगतो की आपले 4 महत्त्वाचे पिलर आहे: ई फॉर एक्सरसाइज, ए फॉर ॲटिट्यूड, आर फॉर रेस्ट, अँड एन फॉर न्यूट्रिशन. या 4ही डायमेन्शनवर आपल्याला काम करावं लागतं. आणि ॲटिट्यूडचा एकच एकच बेस्ट हे आहे की यू हॅव टू प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. सो आता ह्याच्यामागे एक, जसं तुम्ही सगळ्यांनी बरेचदा लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलं असेल की आपण जसा विचार करतो तशा गोष्टी घडतात. मग जर का आपण ग्रॅटिट्यूडमध्ये राहिलो, मी असं म्हणत नाही की तुम्ही कायम ग्रॅटिट्यूडमध्ये राहावं, तर मग कदाचित ग्रोथ पण थांबेल. बट येस, आपलं माइंड आहे ना ट्रेन झालेले कंप्लेंट मोडमध्ये राहण्यासाठी, अँड दॅट इज द रिझन बिहाइंड अवर ग्रोथ. ठीक आहे, म्हणजे आपण कंप्लेंट केली नसती तर ग्रोथ झाली पण नसती. लाईक कोणीतरी म्हटलं, अरे काय म्हणजे कम्युनिकेशनच्या बाबतीतलं सांगायचं तर, हे पत्र पाठवावं लागतं लोकांना, 3-3 दिवस लागतात पोचायला. मग ते पत्राचं रूपांतर आज आपण बघतोय की ईमेल पर्यंत आले, व्हॉट्सअप पर्यंत आलेले, किंवा कम्युनिकेशनमध्ये बघतोय की मला फक्त आवाजच पोचतोय समोरच्याकडे, मला तो दिसत नाही. तर आज आपण व्हिडिओ कॉल करतोय, मला फक्त व्हिडिओ कॉलच होतोय. मला काही डॉक्युमेंट्स दाखवायचे तर आपण आज, मी जसं तुम्हाला स्क्रीन शेअरिंगमधनं एज्युकेट केलं. सो कंप्लेंट केली म्हणून प्रगती होत गेली, हे जितकं खरं आहे. तर ते मोड आपण ऑलरेडी अडॉप्ट केलेला आहे, आणि ज्यामुळे आपण ग्रो करतो. बट ग्रॅटिट्यूड काय आहे की माझ्याकडे जे आहे त्याबद्दल थँकफुल राहायला चालू करणं, अँड प्रॅक्टिस इट इन अ जर्नल फॉर्म, की तुम्ही लिहायला चालू करा. आता हे होतं काय, याच्या फ्रिक्वेन्सीज असतात. सायंटिस्ट लोकांनी याच्यावर काम केलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही ग्रॅटिट्यूड करता, तुमची एक माइंडमध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होते, अँड यू अट्रॅक्ट दॅट काइंड ऑफ थिंग मोर इन युअर लाईफ. सो यू विल बी मोर देन थँकफुल की नाही, जे घडलंय ते चांगलं घडतंय. सो त्यामुळे आपण म्हणतो व्हायटमिन जी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हायटमिन विच प्रोव्हाइड्स यू लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आणि मग एक असं म्हणतात ना, शांत होऊन जातो व्यक्ती. सारखं असं कटकट 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 नाही करत. म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की नाही आमचे आता त्याचे खूप एक्सपेरिमेंट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यावर आय थिंक केतकी कॅन बी राईट पर्सन टू एक्सप्लेन यू इन राईट फॉर्मॅट. सो वेन एव्हर केतकी, आय थिंक केतकी आज सकाळीच म्हणत होती, सर कुठलं एक नवीन आउट ऑफ द वे टॉपिक काहीतरी सांगा. सो येस केतकी, यू कॅन टेक सेशन ऑन व्हायटमिन जी. येस, सो केतकीला तुम्ही एक सेशन दिलेलं आहे व्हायटॅमिन जीचं. आणि कसं प्रॅक्टिस करायचं, शी इज व्हेरी एक्सपर्ट, शी विल प्रॉपर एक्सप्लेन त्याच्यातलं प्रॉपर टिप्स, इनसाइट्स. इवन आय थिंक कॅन यू कॅन ॲड वृंदाजी ऑल्सो while डिझायनिंग सेशन, बिकॉज शी इज प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड फ्रॉम लास्ट 20 years. अँड आपल्या कम्युनिटीमधून असंच एकमेकांना आपण एकमेकांना शिकवत राहू. सो डेफिनेटली सगळ्यांना फायदा होईल याचा. ओके, सो मला वाटतं थोडक्यात मी ग्रॅटिट्यूड क्लिअर केलंय. बाकी याच्यावर खूप पुस्तकं आहेत, खूप काही गोष्टी आहेत. दुसरा काही प्रश्न होता का तुमचा?
नाही, थँक्यू सो मच. येस येस, या थँक्यूलाच ग्रॅटिट्यूड म्हणतात. थँक्यू. ओके. म्हणजे ग्रॅटिट्यूडवर मी ऐकलेलं सगळ्यात सुंदर वाक्य, मैं अपने फटे हुए जूते को लेके दुखी था. मैं अपने फटे हुए जूते को लेके दुखी था, बट मैंने जब बिना पैरों वाला इंसान देखा तो मैं ऊपर वाले प्रति कृतज्ञ हो गया. म्हणजे यात आलं सगळं. एवढं सिंपल वाक्य. सो तुमच्याकडे एखादा व्यक्ती म्हणतो माझे पॅरेंट्स खूप असे आहेत तसे आहेत. बाबा तुझ्याकडे पॅरेंट्स आहेत ह्यासाठी ग्रॅटिट्यूडचो, कसे आहेत तसे आहेत ते ऑटोमॅटिकली चेंज होऊन जातं. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. युअर कमेंट शुड बी ऑन द इन्फॉर्मेशन नाईट ग्रुप, नॉट हिअर. सो तुम्हाला जर का हे सेशन खरंच आवडलं असेल, जर का खूप कमी वेळेत आम्ही तुम्हाला खूप काही व्हॅल्यू दिली असेल असं तुम्हाला वाटतंय, तर गो अँड इफ यू आर नॉट पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन नाईट ग्रुप, प्लीज बी पार्ट ऑफ इट. लवकर त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन होणार आहे, कंपल्सरी होणार आहे. जो अटेंड नाही करणार वी विल रिमूव्ह देम फ्रॉम ग्रुप. आम्ही चेक करणार की काही मंडळी जे कित्येक महिने झालं सेशन अटेंड करत नाही, दे विल नॉट पार्ट ऑफ दॅट इन्फॉर्मेशन नाईट ग्रुप. आणि ह्याच्यावर आपण खूप स्ट्रिक्ट राहणार आहे. आपण वारंवार, तुम्हाला माहिती आहे आता प्राईम मेंबरमध्ये पण 18-20 लोक काहीतरी शीतलने बाहेर काढले. सो इनॅक्टिव्ह लोकांना आपण नेहमी बाहेर काढत राहतो, कारण आपण नेहमी सांगतो वी वॉन्ट द एन्व्हायरमेंट शुड गो ऑन. सो एन्व्हायरमेंटमध्ये तशीच लोक पाहिजे ऍक्टिव्ह आहेत. आणि आम्ही काय बाहेर काढतो म्हणजे आम्ही काय त्यांच्यावर चिडलोय किंवा नाराज आहे असं नाही. मे बी दे मस्ट हॅव अचीव दॅर फिटनेस गोल, अँड नाव फिटनेस इज नॉट दॅट नंबर वन प्रायोरिटी, बट आमच्या प्रायोरिटीला ती लोक असतील ज्यांच्या प्रायोरिटीमध्ये फिटनेस असेल. ओके, सो दिस इज द लिंक ऑफ इन्फॉर्मेशन नाईट ग्रुप. आता जे प्राईम मध्ये आहेत त्यांना जॉईन करायची गरज नाही. ओके, डोंट जम्प दॅट इफ यू आर पार्ट ऑफ प्राईम मेंबर. प्राईम मेंबरला इथे जायची काही गरज नाही. प्राईम सोडू नका एवढं मात्र आहे. प्राईम सोडले की तुम्हाला 10,000 रुपये भरावे लागतात प्राईम मेंबर होण्यासाठी. आणि जे प्राईम मध्ये नाही आहेत पण त्यांनी कुठला ना कुठला आपला अबाउट 10K चा प्रोग्राम घेतलेला आहे, सो आज शीतल शी विल मेक शुअर दॅट यू बिकम अ पार्ट ऑफ प्राईम मेंबर. ओके, सो आय थिंक राजू यांचे प्रश्न कधीच संपत नाही. राजू म्हणजे आपले कम्युनिटीचे परेश रावल आहेत. हा, येस. जास्त काही नाहीये. नाही नाही, पण त्यांच्या प्रश्नांमध्ये खूप हे असते, डेप्थ असते, विचार करून प्रश्न विचारतात. आणि मला प्रश्न विचारणारे लोक आवडतात. येस. थँक्यू व्हेरी मच. सर आता जे फॅट बद्दल आहे, आता जे लोक येतात वेट लॉस करायला, ऍक्च्युली तो वेट लॉस ना फॅट लॉस असतो. तो फॅट लॉस तो कसा होतो, म्हणजे एक पुढे तुम्ही फॅट हे आपल्या शरीर स्टोर असतो, एक्सेस स्टोर असतो का तो निघून जातो, फॅट ह्याबद्दल लॉस, फॅट लॉसच्या आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल तो फॅट म्हणजे काय. तर फॅट म्हणजे फॅटची डेफिनेशन काय. फॅटची डेफिनेशन आहे आपत्ती, मराठीत सांगायचं झालं तर आपत्तीकालीन परिस्थितीसाठी साठवून ठेवलेला ऊर्जेचा साठा म्हणजे चरबी. सो एनर्जी विच इज स्टोर्ड फॉर एन एमर्जन्सी सिच्युएशन. आता हे का बरं असं करतं, तर आपला जो डीएनए, वी वर फास्टर अँड फिस्टर. आपण शिकार करायचो आणि आपण खायचो, मग उपाशी राहायचो, परत शिकार करायचो, मग खायचो. आपल्याला काय असं इझिली फूड मिळत नव्हतं. सो आपल्याला खूप उपाशी राहावं लागायचं. मग उपाशी राहण्यासाठी त्यावेळेस आपल्याला जर फूड मिळत नाही त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये काहीतरी एनर्जीचा रिझर्व असायला हवा, ज्यावेळेस आपण त्यातून काढून जिवंत राहू शकतो. यासाठी आपलं शरीर चरबी साठवून ठेवतं. नंबर वन थिंग. आता काय झालंय, आपल्याकडे आता मुबलक फूडचा साठा आहे. आणि हे काही दशकच झालं आपण पाहतोय. तुम्ही जर का थोडं 50, 60, 70 वर्ष मागे गेलात तर त्यावेळेस पण उपासमारीची वेळ आली होती. आपल्याला परदेशातून म्हणजे 60, 70 वर्ष मागे जर गेलात तर हरित क्रांती होण्याआधी आपल्याला फूडचं एवढं शॉर्टेज होतं की परदेशातून फूड येत होतं. विचारापायंत थोड्या जुन्या लोकांना माहिती आहे याच्याबद्दल. सो इतकं आपण हे भोगलेलं आहे उपाशी राहणं. आणि आज आपण अशा सिच्युएशनमध्ये लँड करतो जिथं आपल्याकडे मुबलक प्रमाणात फूड आहे. सो बॉडी इज नॉट डिझाईन टू इट सो मच वॉट वी आर इटिंग नाव. तर एवढं खाण्यासाठी आपल्या शरीराचा जन्मच नाही झालेला ऍक्च्युअली. बट आता काय होतंय, नकळतपणे आपण इतकं खातोय, इतकं खातोय, इतकं खातोय, वेगवेगळ्या प्रकारचं खातोय, व्हरायटीचं खातोय. आणि यात मेजर जे आहे ते आपण असं खातोय जे शरीर वापरणार नाही. म्हणजे जे काही शरीर वापरणार नाही ते जाऊन स्टोअर होणार आहे बॉडी फॅटमध्ये. लाईक प्रोटीन आपण कमी खातोय, फॅट आपण अनहेल्दी खातोय, कार्ब्स जे आहेत ते आपण बरीच मंडळी रिफाईंड कार्ब्स यूज करतात. सो
यामुळे काय होतं की स्टोरेज वाढतं, इन्शुलिन रेझिस्टन्स येतोय, इन्शुलिन स्पाइक वारंवार येतोय, तर यामुळे फॅट स्टोरेज वाढतं. आता फॅट कसा बर्न होतो? वेन यू स्टार्ट क्लीन इटिंग किंवा कॉन्शियस इटिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करताय की प्रोटीन निवडताय, व्हॉट एव्हर युअर रिक्वायरमेंट इज, सो मग ते वापरलं जातंय, हेल्दी ऑप्शन निवडताय त्याचे, देन यू आर चुझिंग हेल्दी फॅट्स, देन यू आर चुझिंग कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. आणि तुम्ही आता खायला कसं सुरू केलं, जेवढी गरज आहे तेवढं. आता तुमचं एक BMR आहे, मेटाबॉलिक रेट आहे शरीराचा, तर तुमचा मेटाबॉलिक रेट कसा काढायचा मी ऑलरेडी वन डे वर्कशॉपमध्ये शिकवलंय तुम्हाला. सो तो तुम्ही अच्छा. काढला आणि लक्षात आलं की बाबा मला समजा 2000 कॅलरीज मला खर्च आहे, आणि तुमच्याकडे समजा 10 किलो फॅट आहे, म्हणजे ज्याला आपण कॅलरीजमध्ये जर का 1 किलोला 7700 म्हटलं तर 77,000 तुमच्याकडे काय आहे, गोडाऊन आहे, स्टोरेज आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे स्टोरेज संपवायचं आहे. सो तुम्ही 2000 कॅलरी आत येऊ देताय, आणि बर्न करताना काय करताय तुम्ही, थोडे सूर्यनमस्कार, जसं 36 सूर्यनमस्कारमध्ये 400 कॅलरी बर्न होतात. तुम्ही काय केलं, थोडं एक्सरसाइज केलं, थोडं कॅलरीमध्ये आणखीन 2000च्या जागी 1800च खाल्ले, आणि त्यात तुम्ही सोर्सेस कुठले निवडले, मोस्टली प्रोटीन, मोस्टली हेल्दी फॅट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. तर सिम्पल तुमच्या शरीरामध्ये चालू झालं लॉस, म्हणजे डेफिसिट. आणि ही डेफिसिट रोजची सुरू झाली समजा 400-500 कॅलरीजची. ही जर का तुम्ही सलग 15 दिवस मेंटेन करू शकला तर शरीर 1 किलो कमी करतं, अँड दॅट इज प्युअर फॅट. हे खूप महत्वाचं आहे. सो अशा पद्धतीने फॅट लॉस होतो. प्रॉब्लेम कुठे होतो की लोक 7 दिवस करतात आणि मग म्हणतात स्वतःच ठरवतात अब मैं चीट मील लूंगा. पहिले तर शब्दच किती चुकीचा आहे, चीट मील. चीट मील वगैरे असं काय नसतं, मुळात ते चुकीचं आहे, ते चुकीचंच असतं. आणि तुम्ही थोडे दिवस कंट्रोल करा ना, टिल द टाइम यू अचीव युअर गोल. एकदा तुमचं गोल अचीव झालं, 10 किलो एकदाचं कमी झालं, आता तुम्हाला उलट काय मजा आहे माहिती का, की एकदाच तुम्ही ते सगळं FD जे आहे तुमचं ते मोकळं करून टाकलेलं आहे, फिक्स डेपॉझिट. आता तुम्ही समजा एकाच दिवशी थोडं इकडं तिकडं खाल्लं तर लगेच काय बॉडी नाही वाढवत, लक्षात घ्या. कारण तो सरप्लस पण यायला वेळ लागतो ना. उलट तुम्ही मग असं, मग त्यावेळेस तुम्ही आठवड्याला चीट वगैरे करा ना, काय करायचं ते. पण मुळात त्याला चीट म्हणूच नाही, कारण चीट म्हणलं की गिल्ट आलं, आणि गिल्ट आलं की जास्त बॉडी फॅट हे करते. स्ट्रेस आला की लवकर बॉडी फॅट बर्न होऊ देत नाही. सो हा एक ऍस्पेक्ट आहे कॅलरीचा. पण हा एकच काम करतो असं नाही, ह्याच्याबरोबर बऱ्याचदा मोर दॅन 50% पीपल आर इन्फ्लेम नॉट ओबेस्ड. सो इन्फ्लेमेशन इज द रिझन दे आर नॉट एबल टू लूज दॅर बॉडी फॅट. तर इन्फ्लेमेशनवर काम करावं लागेल, मग कॅलरी रिस्ट्रक्चरिंग लाईक क्लीन इटिंगवर काम करावं लागेल. मग इथे पर्सनल हँड होल्डिंग आणि हेल्थ कोचची गरज पडते. बट हॅव्हिंग सेड दॅट, एक थंब रूल सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे, एव्हर नेव्हर, तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे, नेव्हर एव्हर यू हॅव टू लूज मसल्स. आणि हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही फॅट लॉसच्या जर्नीमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग चालू ठेवता, एक्सरसाइजेस चालू ठेवता. जी लोक फक्त चालायला जातात व्यायामाच्या नावाखाली, हे मेजॉरिटी लोक मसल लॉस करून बसतात. आणि एकदा का तुम्ही मसल गमावलं, आज जर का सोनं 1 लाख रुपये तोळा आहे, त्याच्यापेक्षा 100 पट सुद्धा तुम्ही मसलची व्हॅल्यू लावू शकता, कारण एवढी मेहनत लागते ते मसल बनवायला शरीराला. सो डोंट लूज युअर मसल, ओनली लूज युअर बॉडी फॅट इन अ राईट वे विथ अ राईट हेल्थ कोच. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. नाहीतर मग तुम्हाला थोडे दिवस वजन कमी होईल, पण नंतर इतर समस्या होतील, जसं की हेअर फॉल आहे, जसं की वीकनेस आहे, जसं की मग जॉईंट हेल्थचे इश्यूज आहे. आणि यासाठी कुठलीही पावडर खायची हिंमत करू नका. हा, यू डोंट रिक्वायर एनी काइंड ऑफ पावडर फॉर लुझिंग युअर बॉडी फॅट. ठीक आहे. ओके ओके. आणि जर पण तुम्हाला याच्यामध्ये सर कसं आहे, हम्म. हे जे दोन विसरल फॅट आहे, विसरल फॅट म्हणजे आपल्या ऑर्गन्सला लागलेली असते ती, आणि एक स्किन म्हणजे मसलला लागलेली असते ती, सबक्युटेनियस फॅट. हा. सॅच्युरेटेड फॅट बोलतात त्याला. सबक्युटेनियस मग फॅट, हा बोला. मग आपला जो फॅट असतो बॉडीमध्ये, तो आपण विसरल फॅट एक्सेस बोलू शकतो, या सॅच्युरेटेड फॅट बोलू शकतो, जो स्किनला सॅच्युरेटेड नाही, मसलला. सबक्युटेनस फॅट. सबक्युटेनस फॅट हा काही लोकांमध्ये जेव्हा खूप एक्सेस बॉडी फॅट असतं तरच सबक्युटेनस फॅट वाढलेला असतो. बट मेजर ठिकाणी व्हिजरल फॅटच वाढतो, आणि व्हिजरल फॅटच ऑर्गनच्या भोवती जमा होऊन आपल्या परफॉर्मन्सला प्रॉब्लेम क्रिएट करतो. आपल्याला जे आजार येतात ते व्हिजरल फॅटमुळेच होतात. म्हणजे इव्हन आता आज आपण हार्ट हेल्थवर बोलतोय, तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जो व्हिजरल फॅट जमा होतोय तोच टॉक्सिसिटी क्रिएट करतोय, तोच ऑक्सिडायझेशन क्रिएट करतोय, तोच आपल्याला घालवायचा आहे. आणि यासाठी कृपया करून कोणीही माझं उंचीप्रमाणे इतकं वजन असावं ह्या फॉर्म्युल्यामध्ये जाऊ नका. सिंपल एकच काम करा, तुमच्या वजनाच्या 10% कमीत कमी आणि मॅक्सिमम 15%
एवढंच बॉडी फॅट तुम्ही पहिल्या 6 महिने किंवा वर्षामध्ये कमी करायचा प्रयत्न करा. जी मंडळी याच्यापेक्षा जास्त करतात ते नंतर पस्तावतात, पस्तावतात आणि पस्तावतात. ह्याच्या पलीकडे काय होत नाही. आणि बाहेर हे वेट लॉस कोचेस तुम्हाला कॉम्पिटिशन करून टाकतात की एवढं कमी करा, एवढं कमी करा, ज्याच्या मी टोटली अगेन्स्ट आहे फॉर अ रिझन. ज्याच्यातले मला दोन्ही बाजू माहिती आहेत. कारण मी या इंडस्ट्रीमध्ये 12 वर्षापासून एक तप काढलंय मी. त्यामुळे मला माहिती आहे की लोकांच्या बाबतीत काय घडतं. सो इवन आमच्याकडे आता अशी सक्सेस स्टोरी आहे ज्यांचं आम्ही 1 किलो वजन वाढवलं, बट आम्ही त्यांचं बेली फॅट 4 इंचने कमी केला. अँड दॅट वॉज मोस्ट सेलिब्रेटेड सक्सेस स्टोरी ऑफ आवर कम्युनिटी. अँड विदाउट फॉलोइंग एनी काइंड ऑफ डाएट. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण डाएट इज बॉर्न टू फेल. सो ज्यांना कोणाला वाटतं डाएटमुळे होतं, नो, इट्स नॉट ओनली अबाउट डाएट. उलट डाएट हे नेहमी फेल होणार आहे. डाएट करण्याच्या भानगडीत पडू नका. फोकस ऑन इटिंग क्लीन, फोकस ऑन गेटिंग न्यूट्रिशन फ्रॉम युअर फूड. एक मी बोल्ड स्टेटमेंट करतो इथे. तुमच्यापैकी बरीच मंडळी आता जे आमच्याकडे आहेत ऑलरेडी त्यांना माहिती आहे की कसं ह्या सगळ्या गोष्टी काम करतात. बट जे पहिली वेळ आलेत किंवा अजूनही तेवढं सिरियसली करत नाही, एकच फक्त प्रश्न विचारा. तुम्ही फक्त पोट भरताय का तुम्ही तुमच्या सेल्सला पोषण देताय? तुमचं काम आहे तुमच्या सेल्सचं पोषण करणे, सेल्सला न्यूट्रिशन देणे. इव्हन तुमच्यासमोर प्लेट आली तर चेक इट. तो चष्मा आला पाहिजे तुमच्याकडे पाहायचा, तो दृष्टिकोन आला पाहिजे की नहीं, ये तो मेरे को सेल्स के लिए न्यूट्रिशन देगा, ये मेरे सेल्स के लिए जरूरी है, और ये तो मेरा सिर्फ पेट भरेगा. सो जो पेट भरने वाली चीजें हैं उसको कम कर दो खाने में, और जो सेल्स को न्यूट्रिशन देगी वो चीजें खाना चालू करो. इट्स सो सिंपल. आता हे माहीत नसतं आणि हे खरं तर शिकायला हवं. आपण एवढे आपले कष्टाने कमवलेले पैसे आज आपण आपल्या आहारावर खर्च करतोय, आणि जर का ते चुकीच्या डायरेक्शनला जात असतील आणि त्यामुळे नाईलाजाने पुन्हा आपल्याला औषधांवर पैसे खर्च करावे लागत असतील, तर ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असेल. सो हे होऊ देऊ नका. अशा पद्धतीने खायला सुरू करा. येस राजू. तर पोट भरण्यापेक्षा पण सेल लागतो. पण पोट भरणे म्हणजे कार्बच झालं ना एक प्रकारचं. म्हणजे आपण पोट भरण्यासाठी कार्बच जास्त खातो. नाही, असं काय नसतं. तुम्ही काहीही खाऊ शकता पोट भरण्यासाठी. लोक दारू पण पितात. मोस्टली लोक कार्ब जास्त खाऊन पोट लगेच भरतं ते. जे नाही प्रोटीन तर नाही भेटत नाही नाही नाही, प्रॉब्लेम तो नाही, अवेलेबिलिटीचा इश्यू आहे किंवा ओके. अवेअरनेसचा इश्यू आहे. इट्स नॉट ओनली अबाउट की ते तसं होतं. ठीक आहे. चलो सो एक एक लास्ट फक्त सॉरी लास्ट. हा, तर प्रोटीन्स बोलत जास्त तुम्ही कंझ्युम केलंय, जास्त घेतल्यावरती तुम्हाला किडनी स्टोन, गॉल स्टोन असा इश्यू होऊ शकतात. होऊ शकतं. त्याच्याबद्दल काय? कुठलीही गोष्ट जास्त खाल्ली की त्याचा त्रास होतोच. मग ते प्रोटीन असलं तरी, ते काही असलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याच्याबद्दल मी म्हणणार नाही की होणार नाही. पण जास्त म्हणजे काय हे पहिलं ठरवा. तुम्ही खरंच जास्त खाताय का हा प्रश्न विचारा. जास्त तुम्ही खातच नाहीये. चुकून एखादं जेवण तुम्ही जास्त करताय, दररोज जास्त खाणं प्रॅक्टिकली इन इंडिया इट इज नॉट पॉसिबल बिकॉज वी आर नॉट हॅव्हिंग दॅट काइंड ऑफ इटिंग पॅटर्न. ठीक आहे. ओके. हा. ओके. आणि थँक्यू किडनी थँक्यू व्हेरी मच. स्टोनचं टोटली कनेक्शन वेगळं आहे. बघू आपण कधी एखाद्या वेळेस त्याच्यावर सेशन घेऊयात, एज्युकेशन देऊयात सगळ्यांना किडनी स्टोन. आणि मग आपण त्याच्यावर देन इट विल बी द राईट वे की किडनी स्टोनला प्रोटीन आणि कॅल्शियम हे किती चुकीच्या पद्धतीने कनेक्ट करून ठेवलंय. ओके. ठीक आहे. चलो येस, सो थँक्यू व्हेरी मच. यस, गुड नाईट ऑल. सी यू इन द नेक्स्ट इन्फॉर्मेशन नाईट सेशन. तुमचे फीडबॅक आम्हाला इन्फॉर्मेशन नाईटच्या ग्रुपवर हवे आहेत सो दॅट मेनी मोर मेंबर्स कॅन जॉईन दिस. अँड थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग टुडेस कॉल सो लॉंग पिरियड. खूप सारा वेळ तुम्ही थांबलात. डीप ग्रॅटिट्यूड फॉर दॅट. आणि नक्की ज्यांनी फॉर्म भरलात त्यातनं मी नक्की बऱ्याच लोकांशी 1-to-1 भेटेल, जसं मला वेळ भेटेल तसं. थँक्यू सो मच. सी यू. गुड नाईट.